मी जन्मालो तुझ करतानी जन्म आलो तव भजने रमलो दत्ता तव भजने रमलो तुझ करतानी जन्म आलो तुझ करता जन्म आलो तव रमलो सुख नएकी मळवी अनेकी सुख नएकी मळवी अनेकी गुरु शिष्य झालो तव जनी रमलो दत्ता तव जनी रमलो तुझ करिता मी जन्मालो तुझ करिता जन्मालो तव जनी रमलो दत्ता तव जनी रमलो कृष्ण सद्गुरु कृष्ण शिष्य कृष्ण सद्गुरु कृष्ण शिष्य गुणमणि मंगलो तव जनी रमलो दत्ता तव जनी रमलो तुझ करिता मी जन्मालो तुझ करिता मी जन्मालो तव जनी रमलो दत्ता तव जनी रमलो नाही वियोग अखंड योग नाही वियोग अखंड योग दत्त स्वरूपी रमलो तव जनी रमलो दत्ता तव जनी रमलो तुझ करिता मी जन्मालो तुझ करिता मी जन्मालो तव जनी रमलो दत्ता तव जनी रमलो. आता आजपर्यंत आपण ज्या देवदेवतांना प्रित्यर्थ ज्ञान अज्ञानाने व रूढी परंपरेने जी उपासना केली त्यामुळे काय झालं, आपल्याला नित्याने ह्या कायावाच्या मनाने सुख समाधानाने जीवन व्यतीत करण्यासाठी अगदी थोड्या शक्तीची गरज आहे. त्यापेक्षा अधिक शक्ती आपण निर्माण करून ठेवली. आता ती धारण करण्यासाठी आपलं हे देहिक माध्यम हे विकसित नाही. येथे देह विकसित नाही म्हणजे काय, तर स्थूल देहाचा नैसर्गिक विकास होतो. पण देह म्हटला की तो स्थूल देह एवढ्याच अर्थ आपल्याला माहिती आहे आजपर्यंत. परंतु या स्थूल काय पडलं पुस्तक पडले. स्थूल देहात सूक्ष्म व कारण देह अंतर्भूत असतात. हे इकडे आल्यावर समजलं. याचा दाखला म्हणून वंदनीय दादा आंब्याचे उदाहरण देतात. आता आंबा म्हटला की साल, गर आणि कोय. देह म्हणजे स्थूल, सूक्ष्म आणि कारण. पंचतत्व, पंचकोश, पंचतन्मात्रा. आता आपण जे पृथ्वी तत्व म्हणतो किंवा काढतो त्यावेळेला त्यामध्ये इहलोक आणि परलोक हे दोन्ही सामावलेले असतात. तसंच आपल्या जन्मप्राप्तीचे कारण हे इहलोकात नसून ते परलोकात आहे. म्हणून प्राप्त जन्मातील देहिक माध्यमातून प्राप्त जन्म आपल्याला व्यतीत करायचा आहे. म्हणजे प्राप्त जन्मातील सुखशांती समाधानाच्या अपेक्षा गतजन्मात सामावल्या आहेत आणि गतजन्म इहजन्मामध्ये धारण झाला आहे. अशी ही नैसर्गिक अवस्था आम्हा मानवांच्या जन्म उत्पत्तीची आहे. म्हणून उद्या जर कोणी तुम्हाला विचारलं की मानवी जीवनाचे चित्र काय आहे, तर जसे हत्ती, घोडा, उंट इत्यादी चित्रे काढून
तसं मनुष्य म्हणून तुम्ही हात पाय डोके काढाल ते एखाद्या व्यक्तीचे चित्र झाले, परंतु मानव म्हणून जन्माला आला त्याचा आकार काय, तर ही पृथ्वी तत्व. आता पृथ्वी तत्व म्हणजे काय? दोन त्रिकोण एकमेकात गुंतलेले हे पृथ्वी तत्व. हा, आता दादा काय म्हणतात, या जन्माचं कारण गत जन्मात आहे. हा, म्हणून इथे दाखवताना त्यांनी काय केलं की दोन जे जन्म गुंतलेले होते ते दोन्ही वेगळे केले, ते दोन त्रिकोण वेगळे केले. हा, कशाने वेगळे केले? ओंकार साधनेने. आणि स्थूल देह म्हणजे काय? कैरी. हा, कैरी आंबट लागते, म्हणजे आई काही उपयोगाचं नाही. आणि सूक्ष्म देह आणि कारण देह म्हणजे कैरी आडीत घातल्यानंतर थोडा आंबा पिकतो आणि मग ती आंबट गोड लागते आणि मग नंतर पूर्ण आंबा गोड लागतो. तसं मानवी जीवनाचं चित्र काय विचारलं तर तुम्ही ते काढू शकत नाही. तसं देह विकसित होतो म्हणजे काय? बाळ जन्माला आल्यानंतर ते तेला पाण्यात वाढून दिवसागणिक मोठं होतं. 5 फूट 6 फूट जी काय उंची असेल माणसाची, त्याला काही करावं लागत नाही. हा, पण विकास व्हायचा झाला तर त्याला जसं आंब्याला कैरीला आडीत घालावं लागतं, तसं या सूक्ष्म आणि कारण देहाला पारमार्थिक अवस्थेत घातल्याशिवाय तुम्हाला त्याचा लाभ होत नाही. कळलं? म्हणून कच्ची कैरी खाल्ली तर आंबट लागते, पण पिकलेला आंबा गोड लागतो की नाही? म्हणजे तेवढं वेळ जायला पाहिजे की नाही त्याला. मग पारमार्थिक जीवनाचा अनुभव, पारमार्थिक जीवनाला गुरु योग्य भेटला पाहिजे, काय साधना करायची ती कळली पाहिजे, तर तुम्ही सुख अनुभवाल. नाहीतर बाहेर सांगतात मन एकाग्र करा. दादानी काय विचारलं माहितीये? मन एकाग्र करा म्हणजे काय? कणकेत पाणी घाला का? तर इथे तुम्हाला मन एकाग्र करायला सांगितलंच नाही दादानी कधी. काय हिंडून येतं, हिंडून ये बाहेर. जेव्हा तुमच्यातलं बाहेर पडेल आणि ओंकार साधनेने काहीतरी धारण होईल, तेव्हा तुम्हाला अनुभव येईल. तोपर्यंत तुम्ही मनाने इथे जरी साधना करायला बसला तरी घरी जाऊन याल, पणजीला जाऊन याल, आणखीन कुठे जाऊन याल, शक्तिपीठावर जाऊन याल, आणखीन कुठे जाऊन याल. पण जेव्हा तुमच्यातले हे बाहेर पडतात, दोष म्हणा, कमतरता म्हणा, किंवा जे काय आहे जास्तीचं, ते केल्यानंतर ओंकार साधनाची शक्ती जेव्हा धारण होईल, तेव्हा तुमचं मन एकाग्र करा म्हणून सांगावं लागणार नाही. आपोआप. आता कसे 7 एक गुरुबंधू होते आपले, त्यांनी काय सांगितलं माहितीये? दादा अगदी तन्मयतेने आरती म्हणायचे, मनोहर ध्यान किती हे साईचे. पण ते म्हणाले, ते वारले आता गेल्या वर्षी, ते म्हणाले आम्हाला मनोहर ध्यान कधी दिसलंच नाही, कारण आमचेच प्रश्न सुटत नव्हते. दादा कधी एकदा आरती संपवतात आणि कामकाजाला बसतात आणि आमचे प्रश्न सोडवतात, असं आम्हाला होतं. पण जसं दादा साईड बाय साईड ओंकार साधना शिकवत गेले आणि आरतीची गोडी लावली, तसं मग वाटायला लागलं, हा ते जसं धारण व्हायला लागलं तसं वाटायला लागलं आता 2 आरत्या जास्त म्हटल्या तरी चालतात. आता तुम्ही सगळे एवढ्या लांबून संमेलनाला का आलात? का आलात? तुम्हाला जाणीव नाहीये, तुमच्या आत्म्याला भूक आहे, आत्म्याला जाणीव आहे की इथे काहीतरी चांगलं मिळतं, इथे काहीतरी गेलं की हे करतं, म्हणून तिकडून येतात. हे म्हणून उगीच कोणाला बोलवलं, जेवायला खायला घालून बोलवलं तर कोणी येणार नाही. ही जेव्हा तुम्हाला आत्म्याला भूक लागते आणि आत्म्याला कळतं इथे काहीतरी जाऊन आपल्याला चांगलं मिळते, तेव्हाच तो मनुष्य तिथून इथे येतो. आणि आता ती हिच्या बाजूला कोण राहतात, त्या कराडला होत्या, सातारला होत्या, म्हणाल्या कुठली तरी लिंक असल्याशिवाय माणूस इथे येतच नाही. हे दादा नेहमी सांगायचे, कुठेतरी काहीतरी एक असतं त्यांच्या घराण्यात केलेलं, ते त्यांच्या मुलाला, नातवाला, कोणाला तरी मिळतं. तसं ती हिच्या घरातली आरती ऐकून ती आली. वास्तविक ती सातारला आणि कराडला म्हणजे दोन्हीकडे केंद्र आहेत ना, पण त्यांना तिकडे नाही झाली. हिच्या घरातली आरती ऐकल्यानंतर ती असेल, ही असेल, ती कोण असेल माहित नव्हतं या समोर बसल्यावर. तर मी म्हटलं सातारला पण केंद्र आहे आणि ह्याला पण केंद्र आहे, पण त्यांना माहिती नव्हतं. ते गोव्यात आल्यानंतर त्यांचं उदित झालं. म्हणजे पहिलं सगळं जेव्हा गेलं
तेव्हा उदित झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुरु हे होतं, आरती ऐकून ती आली. आणखीन एक मला मुंबईला भेटली. तिने काय सांगितलं माहितीये, मी ना प्रश्न विचारायला आले नाही, मी आरत्या ऐकून आले. म्हटलं असं म्हणू नको. आत्ता आली असशील तू प्रश्न नाही विचारायला आरती ऐकून, पण उद्या तुझ्या पुढच्या आयुष्यात प्रश्न येणार नाहीत म्हणून कोणी सांगितलं? त्याची अवस्था काळजी घेऊन तुला दादानी इथे आधी आणलं आणि तुला सेवा करायला लावली. तुला 2 मुली आहेत म्हटलं, त्यांच्या लग्नाला प्रश्न येणार नाही असं आपण काही सांगू शकत नाही. अडचणी केव्हा येऊ शकतात. तरुण पण येऊ शकतात, म्हातार पण येऊ शकतात, मध्यंतर येऊ शकतात, कधी येऊ शकतात. पण त्याची काळजी त्यांना असते ना. पण आपल्याला समजत नाही म्हणून आपण डळमळीत होतो. समजत नाही म्हणून डळमळीत होतो. हा? पण आता म्हणून ते काय म्हणाले, 2 त्रिकोण वेगळे केले. तर एका मुंबईच्या माणसाने मला फोन करून विचारलं, तेव्हाही म्हणजे त्यांना काय वाटतं, आम्ही पुस्तकं लिहिली म्हणजे आम्हाला सगळं फार ज्ञान झालं, असं काही नाही. तर त्यांनी मला विचारलं, तेव्हाही पृथ्वी तत्व काढत होतो आणि आत्ताही आपण पृथ्वी तत्व काढतो नवरात्रात, तर त्या पृथ्वी तत्वात आणि ह्या पृथ्वी तत्वात फरक काय? म्हणजे पहिलं पृथ्वी तत्व होतं ते अविकसित अवस्थेतलं होतं आणि आत्ताचं जे नवरात्रात पृथ्वी तत्व काढतो ते दादानी 2 त्रिकोण वेगळे केले. मध्ये ते हिनी हे दाखवली रेग, तिथे कारण दीक्षा दिली आणि गतजन्मामध्ये गुरुशक्ती धारण करून दिली. आता तुम्ही किती जन्म घेतलेत. आणि दुसरी एक गोष्ट आहे याच्यात, पुढे येईल ते. तर ते म्हणाले 40 वर्ष सेवा केली बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे, काय मिळवलं? तर पहिल्यांदा आम्ही प्रार्थनेत काय म्हणत होतो, पुढील जन्माची तरतूद. आणि आता त्याच्यावरती एक अनुस्वार दिला, जन्मांची तरतूद. म्हणजे एका जन्मापुरती नाही, जितके जन्म घ्याल तितक्या ह्याच्यात ते गुरु साथ देणार तुम्हाला. मग ही केवढी, हे स्थित्यंतर केवढं झालं. म्हणून म्हणाले गतजन्म आणि इहजन्म वेगळा केला, तो स्वच्छ केला, म्हणजे त्या कर्मातला विषय बदलला आणि तुम्हाला गुरुशक्ती धारण करून दिली. हे सांगणं सोपं आहे एका वाक्यात, पण त्याला लागली 25 वर्ष. आणि थोपटून त्यांच्या मार्गदर्शनाने, कारण विश्वास ठेवायला तयारच नाही. दादानी एका त्याच्यात काय सांगितलं, म्हणाले भरपूर लोकांना अडचणी आहेत, पण ते काय म्हणतात, दादा भागवतांच्याकडे जायचं म्हटलं ना की सोमवार सोडायला सांगतात, गणपती सोडायचा. गणपती कधी सोडायचा असतो का? सोमवार कधी सोडायचं असतं का म्हणून म्हटलंय. आणि मी सांगते ह्याच्यामध्ये रेकॉर्डिंग आहे, मी म्हणजे थापा मारत नाही. मी थापा मारल्या तर तुम्हाला कळायला वेळ लागेल, पण त्यांना कळेल ना. तर म्हणून म्हणाले पुष्कळ लोक अडचणीत आहेत, पण त्यांच्याकडे गेलं ना की हे सोडायला सांगतात. अरे पण तुम्ही 25 वर्ष संकष्टी केली, 15 मिनिटं, आणि तुम्ही 25 वर्ष करते म्हणून काल मर्यादा सांगता तुम्ही, पण त्यातले 15 मिनिटं म्हणजे 24 तास काय तुम्ही गणपतीचं आराधना करत नाही. मग तुम्हाला गणपतीनी प्रसन्न होऊन कसं द्यावं, तुमचे प्रश्न कसे सोडवावेत. मग त्याच्यापेक्षा गणपतीला सोडून द्या. गणपतीच जर ओंकार साधनेने तुम्हाला प्रसन्न झालाय तर तुम्हाला गणपतीचं वेगळं करायचं कारण नाही. आता आम्हाला सोडा म्हटल्यावर आम्ही यांच्या इकडे सोडला, आमच्या इकडे सोडला, काय वाईट झालं आमचं? हे आहेत ना उदाहरण समोर. असं म्हणतात. म्हणून म्हणाले ते सगळं जे किचकट होतं, आपल्याच्यानी होणार नव्हतं, ते सगळं त्यांनी असाध्य ते साध्य करून दिलं. आता फक्त आपण त्यांनी सांगितल्यासारखी ओंकार, पण ओंकार साधनेने काय होतं किंवा का करायची याच्यासाठी ते डिटेल दिलं. आता अडचणी घेऊन आलेल्या व्यक्तींच्या दुःखाच्या मुळाशी जाऊन प्रामुख्याने दुःख का येतात. आता सुरुवातीची जी आकृती आहे ती आकृती नंबर 1 मध्ये म्हणजे आपली गुरुभेट झाल्यानंतर विमोचन, दीक्षा देऊन गुरुकृपेने मानवी देहाचा विकास करून घडवलेली आकृती. त्या 3 भाग आहेत, त्याप्रमाणे ते विकास व्हायला हवा. आपण एकदम नंबर 3ला उडी मारून म्हटले तर ते शक्य होणार नाही व योग्यही नाही. आता ती आकृती म्हणजे काय, या स्थूल देहाचा विकास व्हायला पाहिजे, नंतर कोशांचा विकास व्हायला पाहिजे, आणि नंतर तुमचा तन्मात्रा म्हणजे
दादा म्हणतात माझ्याकडे तुम्ही जेव्हा आलात तेव्हा दादांना पहिल्यांदा आपण जेव्हा भेटलो तेव्हा दादा 100% सिद्ध होते. जा तुझं काम होईल म्हटलं तर होत होतं. पण दादा म्हणतात तुमचा माझ्या शब्दावर विश्वास नव्हता. तुम्हाला मी नारळ दिला प्रसाद म्हणून. शब्द ब्रह्मच तुझं बरोबर होईल म्हणून हा नारळ पूजन कर म्हटलं तर तुम्ही काय म्हणत होता? दादा दादानी प्रसाद दिला ना आता माझं काम होईल. तर तेव्हा ते म्हणतात ही आकृती ज्ञानसागर पुस्तकमध्ये घातली. हे माझं पुस्तक आहे त्याच्यामध्ये नुसतं टायपिंगचं आहे. तर ते म्हणतात पहिला हा दैहिक विकास व्हायला पाहिजे. मग हा मानवी जीवन ह्याच्यामध्ये कोश आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. त्या कोशांची प्रगती व्हायला पाहिजे. तर कोशांची प्रगती म्हणजे त्यांनी काय सांगितलं की पहिल्यांदा काय होतं जेवायला बसलं की तिखट मीठ कमी झालं भाजीमध्ये म्हणत होतो. आता ते सगळे जोडून दिलेत 5 स्थानातल्या ओंकारांनी. त्याच्यामुळे आता काही जरी अन्नमय कोश आनंदमयात टाकला, विज्ञानमय कोश आनंदमयात टाकला, अन्नमय प्राणमय कोश आनंदमयात टाकला. सगळे आनंदमयात टाकल्यामुळे आता काही जरी पानात आलं तर ते आनंदाने खातो. हे 5 स्थानातले ओंकार आम्हाला शिरोड्याला सांगत होते तेव्हा त्यांनी जोडून दिले. तर असा पहिली इयत्ता, दुसरी इयत्ता, तिसरी इयत्ता असं गेलं तरच तो विकास होणार. आणि तुमची पण एक स्टेज येईल तेव्हा तुम्ही सांगाल हे तुझं कल्याण होईल, तू काही काळजी करू नको रे, तुझं काही काम होईल. करणारे कोण असतात? मी सांगेल तो सांगेल, तो सांगेल, तो सांगेल. पण करणारे कोण आहेत? त्यांची शक्ती कार्य करणारे. पण आपण काय म्हणतो? वनिता वेगवेगळं गेलो ना म्हणून माझं काम झालं. असं होत नाही. हे समजून घेण्यासाठी हे वाचलं पाहिजे. हे 10च नाही 50 संमेलन घेऊन आम्ही किती सांगितलं ना तरी जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पडून विषय वाचत समजून घेत नाही तोपर्यंत काही कळत नाही. आणि एकावर एक अवलंबून आहे त्याच्यामुळे करावं लागतं. म्हणून ते म्हणतात की आकृती काढून का दाखवलं? ते पहिली इयत्तेचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही परीक्षा दिल्यानंतरच तुम्ही दुसरी इयत्तेत जाता. आणि काही लोक करतात 5वी 6वी मॅट्रिकचा अभ्यास आधी परीक्षा देतात. पण त्यांना त्रास किती होतो? पुढे त्रास होतो. तो आत्ता कळत नाही. पण म्हणून स्टेप बाय स्टेप तुम्ही 1 वरनं 3 वरती उडी मारू म्हटलं तर ते होत नाही. एवढी म्हणजे त्याला उदाहरण काय द्यायचे? काल लग्न झालं 8 दिवस राहिले आणि उद्या मुलगा होतो का? 9 महिने थांबावं लागतं ना? किंवा इथे एक फोड झाला तर तो पिकावा लागतो ना? आंबा पिकावा लागतो त्याच्याशिवाय खाता येत नाही ना. कैरीचं लोणचं घालाल तुम्ही पण कैरी आंब्यासारखी नाही खाता येत. पण प्रत्येकाला निसर्गाप्रमाणे त्याच्या स्थित्यंतर व्हायला वेळ लागतो. आता अडचणी घेऊन आलेल्या व्यक्तींच्या दुःखाच्या मुळाशी जाऊन प्रामुख्याने दुःख काय येतात याचा सखोल अभ्यास वंदिनी दादांनी 25 वर्षे कामकाज करताना केला. त्याप्रमाणे त्यांना व्यक्तीच्या कर्मवलयात कमतरता आहे हे जाणले. त्याप्रमाणे निराकरण सूचित करून दुःखाचे निवारण केले. पण वंदिनी दादा म्हणतात मनुष्य जन्माला येतानाच प्राप्त जन्मात देहाला जे कार्य करावयाचे आहे त्यासाठी लागणारे कर्म याची तरतूद करूनच तो जन्माला आलेला असतो. पण ते कर्म धारण होण्यासाठी प्राप्त जन्मातला देह हा विकसित नसतो. म्हणून ते कर्म धारण होत नाही. तसेच यापूर्वी आपण पाहिलं की जीवनारंभापासूनच 50% कर्माची कमतरता आहे. ती भरून काढण्यासाठी आपण जी काही उपासना अज्ञानाने करतो व त्यासाठी योग्य मार्गाने काय केले असता ती भरून निघेल हे आपण विचारात घेत नाही. कोणी जाणत्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं नाही म्हणून आपण जी गरजेपेक्षा जास्त शक्ती निर्माण करून ठेवली आहे ती वाया जाऊ द्यायची कशी किंवा का? कारण त्या शक्तीत प्रचंड सामर्थ्य आहे. म्हणून तिचा योग्य विनियोग व्हावयास पाहिजे, नाहीतर ती व्यर्थ जाईल. आता ते काय म्हणतात मगाशी मी सांगितलं तसं चांगला जन्म येण्यासाठी 50% कर्म द्यावं लागतं. म्हणजे जन्मापासून 50% कमतरता आहे. हा तर तो देह विकसित नाही म्हणजे काय? तर
आंबट कैरी आहे, ती कैरी तुम्ही जर बांडगुळलेला कांबा असतो तसं धारण नाही करू शकलो, तर देवाने आशीर्वाद दिला तो धारण नाही करू शकलो आपण, तर काय उपयोग? मग काय होतं, मी सांगते, ती सांगते, ती सांगते म्हटलं तसं आपण पुष्कळ देवधर्म करतो 24 तास. पण जीवन व्यतीत करण्यासाठी गरज किती एवढ्याशा शक्तीची आहे. हा, म्हणून आपल्याला काय सांगितलंय, एक वाक्य दादा बोलायचे काय म्हणजे, आज सकाळी 6 वाजता जर साधना केली, उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत देवाच्या वाटेला जायची गरज नाही. एवढी तुमची व्यवस्था करून ती ओंकार साधना शिकवली. नाही म्हणजे आज काय माझा गुरुवार आहे, आज काय माझा शनिवार आहे, म्हणजे महिन्यातले 15 दिवस याचा उपासच. आणि उपासाच्या नावाने काय, खिचडी खा, फळं खा, खात बसायचं आणि मग म्हणायचं वजन वाढलं म्हणून डायटिशियनकडे. याला जिमला जायचं. अरे पण घरातली कामं करा ना. मग म्हणाले केर काढून बघा, मग घर किती पाहिजे मोठं ते सांगा. घरातली कामं केली तर व्यायाम होतोच ना. पूर्वीच्या बायका दळण दळत होत्या, कुटत होत्या, सगळं कांडत होत्या, सगळं होतं. आता बटन दाबलं की सगळं व्हायला पाहिजे. तिसऱ्या संमेलनात त्यांनी सांगितलंय की म्हणाले कामकाजाला विडे लागत होते. कशासाठी माहितीये का, यांना प्रमोशन मिळालं म्हणून ह्यांच्या बायकोने मिक्सर घेतला म्हणून ह्याची बायको येते आणि ह्याची बायको विडा लावती कामकाजाला. का तर माझ्या बायकोला नवऱ्याला प्रमोशन मिळू दे, मला मिक्सर घ्यायचा आहे, मला फ्रीज घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही शरीराला तो व्यायाम नाही केला तर हा व्यायाम करावा लागतो. पण हे कळत नाही, हे कळत नाही. आणि मग मग शरीर काय होतं, खाऊन खाऊन सुस्त झालं की मग काहीतरी रोग सुरू होतात. आणि रोग सुरू झाले की मग डॉक्टरकडे जा. पण हे सगळं करण्यापेक्षा हे, म्हणून त्यांनी एके ठिकाणी बाबांनी वाक्य काय म्हटलंय माहितीये, की म्हणाले तुम्ही विज्ञानाने किती जरी हुशार झालात तरी आमच्या दृष्टीने तुम्हाला जीवनाचं ज्ञान नाही, म्हणजे तुम्ही मागासलेले आहात. तेव्हा आम्हाला वाटायचं हे असे काय बोलतात. आज विज्ञानाचे लोक विश्वास ठेवतात का अध्यात्मावरती, ते त्यालाही दादांनी सांगितलं. 1.5 वर्षाचा कोर्स करून तो म्हणतो हे अध्यात्म काय झूट आहे. हे कळतं केव्हा, वर गेल्यावर. अध्यात्म झूट आहे. तर दादा म्हणाले इथून तिथपर्यंत जायची गॅरंटी नाही तुझी, आजची उद्याची, आणि तू अध्यात्म झूट म्हणून काय सांगतोस. पण हे 10 वेळा सांगितलं तर समजत नाही. आणि मग वर गेल्यानंतर पश्चाताप होतो की मूर्खासारखं जीवन व्यतीत केलं. पण काही उपयोग नाही ना वरती गेल्यानंतर. देह नाही, मग आत्म्याला यातना झालेल्या समजत नाही. मग असे सगळे अडकले त्या ह्याच्यामध्ये वरती आहे. पुढे त्या ह्याच्यामध्ये तर एक दादा औदुंबरला सेवा करत होते. औदुंबरला कुठे, बिलवडीला औदुंबरला सेवा करत होते. तेव्हा एक मृतात्मा आला आणि त्यांनी दादांना सांगितलं की म्हणाले हे सगळे श्राद्ध पक्ष करतात, पण श्राद्ध पक्ष करायचं झालं तर 3 पिढ्या उपस्थित राहतात. त्या शास्त्रशुद्ध आहेत की नाही हे बघत नाही. पोटा पाण्याचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून श्राद्ध पक्ष करतात पैसे घेऊन. हा, मग ते 4थी पिढी मुक्त झाली की नाही, हे मुक्त झाली हे शास्त्र सांगतं, पण झाली की नाही झाली. तेव्हा बाबांनी सांगितलं हो, याचा ऋणानुबंध काय आहे हे बघायला पाहिजे, त्याच्यासाठी विमोचन करायला पाहिजे. कारण ते जरी वरती गेले तरी ते अतृप्त गेले तर ते या जगताशी संबंध ठेवून असतात, म्हणून आपल्याला त्रास होतो. आणि मग हे सगळा अभ्यास 25 वर्ष केला तेव्हा त्यांना समजलं की याच्यावर सोल्युशन काय, तर ओंकार साधना. तुम्हाला कळणार नाही त्याच्यामुळे काय होतं. बरं, त्याची व्यवस्था सुद्धा ओंकार साधनेची कशी केली आहे. ओंकार साधनेने तुम्ही जी शक्ती निर्माण करता ती तुमच्या कुटुंबाच्या पालन पोषणार्थ तेवढी ठेवतात. उरलेली शक्ती वातावरणात पाठवून वातावरण शुद्ध करतात. हे एकमेकावरती आपल्या नकळत होतं हे, पण ती व्यवस्था त्यांनी करून ठेवली. म्हणून त्यांचं म्हणणं काय, ठराविक वेळेला साधना केली तर जास्त चांगलं. तुम्हाला दिवसभरात केव्हाही केली तर. एका डॉक्टरने विचारलं, सकाळचं वातावरण 100% पोषक असतं असं सांगितलं होतं नानांनी. सकाळी 7:30 ते 8.
एखाद्याची नाईट ड्युटी, नाईट शिफ्ट असली, शिफ्ट प्रमाणे नोकरी असली, तर मग 8 वाजता साधना करायची म्हणून पेंगत साधना केली तर काय धारण होणार? ते म्हणाले तसं नाहीये, संध्याकाळची वेळ पण 50% पण साधना 100% आहे ना, मग तुम्ही केव्हाही करा, तुम्हाला त्याचा लाभ होणारच पुढे. आता येथे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्यात कमतरता किती आहेत हे जरी आपण विचारात घेत नसलो तरी देव ते विचारात घेतो. म्हणजे कसे, तर आजपर्यंत आपण जी काही उपासनेद्वारे जी काही कर्म ज्ञान अज्ञानाने केलेली असली तरी ती कर्म 50% कमतरता भरून काढण्यासाठी धारण होतात. हा सिद्धांत आहे. ही कमतरता जरी थोडीफार भरून निघाली तरी प्राप्त जन्मातील 50% कर्म, ऋणानुबंधातील दोष व ज्ञान अज्ञानाने घडलेल्या पातक प्रमादांचे निवारणार्थ कमी पडते. त्यामुळे ते दोष प्राप्त जीवनात अधिक प्रखरतेने कार्य करतात. आपण जी काही उपासना करतो त्यातून पहिली 50% कमतरता भरून निघाल्यानंतर या सांगितलेल्या दोषांच्या निवारणार्थ ती खर्ची पडणार. म्हणजे आपण जो देवधर्म करतो, यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, अज्ञानाने सांगितलं, ज्ञानाने सांगितलं, तरी तो ते दयाळू असल्यामुळे त्यांनी ते मान्य करून घेतलंय. पण ते उपयोगी कुठे पडतं? की 50% कमतरता कमी असते तिथे उपयोगी पडतं. आपले घराण्याचे दोष असतात त्याला कमी पडतं तिथे ते वापर. पण 50% भरून निघाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ऋणानुबंधाचे दोष असतात, आपले वैयक्तिक दोष असतात, रक्तातले दोष असतात, अनुवंशिक दोष असतात. हे सगळं हे करायला ते कमी पडतं. कळलं? ते कमी पडतं म्हणून तो फापट पसारा कमी करून दादानी एवढं आता त्यांनी दुसरी एक उदाहरण काय दिलं होतं, दुसरं एक उदाहरण की पोट दुखतं म्हणून पण गोळी घेतो, डोकं दुखतं म्हणून पण गोळी घेतो. गोळी कुठे घेतो? पोटात घेतो. पण ते काम कुठे करतं? सगळीकडे. तसं ओंकार साधना तुम्ही केली तर ती 50% कमतरता पण भरून निघते, तुमचे दोष पण कमी होतात आणि सगळंच कमी हळूहळू होतं ते. पण ते म्हणून त्यांनी काय सांगितलं, घरातला एक माणूस जर काम करत असेल देवाचं तर त्याच्यापेक्षा सगळं कुटुंब जर ओंकार साधना करेल तर ते जास्त लाभदायक होतं ना. म्हणजे तुमचे दोष लवकर कमी एक पट दोष असले तर 5 पट तुम्ही सेवा केली तर ते दोष कमी होतील की नाही. पण हे कोणी लक्षातच घेत नाही. हे काय करायचंय? त्या सर्वांमुळे आपल्या इच्छा अपेक्षांची पूर्तता होण्यास विलंब लागतो. म्हणून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नाही. त्याचं कारण एक आहे हे. आता वंदनीय दादा म्हणतात, याला एक दाखला द्यायचा झाला तर एक पिंप आहे, ते अर्ध भरलेलं आहे. ते पूर्ण भरण्यासाठी तुम्ही नळी लावता, त्याद्वारे थेंब पाणी सोडता. मग ते पिंप भरणार कधी? तशी तुमची उपासना चालू आहे आणि तुम्ही मला सांगता आम्ही 21 वर्षे संकष्टी केली, 12 वर्ष उपासना केली, मग आमच्या अडचणी निवारण का होत नाहीत? पण मी काय म्हणतो, म्हणजे दादा असं म्हणतात की तुम्ही 24 तास काही उपासना करीत नाही. दिवसाकाठी 15 मिनटं ती सुद्धा स्वस्थ शांत मनाने नाही. समजा 12 वर्षे केलेल्या उपासनेचा सेवेचा हिशोब काढला तर काही तास किंवा काही दिवसच भरतील. समजा तुमच्या आयुष्य मर्यादेमुळे ती उपासना किंवा सेवा अर्धवट राहिली तर ती पुढील जन्मात येत राहणार. जर त्यातून काही तुम्हाला प्राप्त झाले आणि तुम्ही गेलात तर काहीही तुम्हाला बरोबर नेता येणार नाही. जाताना सगळं इथे सोडून जायचं, मग त्याचा उपयोग काय? तसं उपासना करताना कायेचा विषय हा वाचेला माहीत नाही, वाचेचा विषय मनाला माहीत नाही आणि मनाचा विषय हा कायेला माहीत नाही. काया वाचा मन या तिन्हींचे एकरूपत्व झाल्याशिवाय त्याची प्रचिती येत नाही. आणि त्या तिन्ही माध्यमांमध्ये जी एक पोकळी आहे ती भरून निघत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या नित्याच्या जीवनात देवधर्म,
देवदेवताजन असतेच, मग अनुभव का येत नाही? ही तीनही माध्यमे एकरूप का होत नाहीत? त्यामधील पोकळी भरून का निघत नाही? कारण आपण जरी प्रयत्न करीत असलो तरी नित्याच्या जीवनात सुखशांती समाधानाने जीवन व्यतीत करताना ही झालेली सेवा खर्ची पडत असते आणि त्यातून पोकळी निर्माण होत असते. आता याला उपाय तो काय? तर आता ते काय म्हणतात, कायेचा विषय तुम्ही विचारता ना, ते कायेचा विषय मनाला माहित नाही, मनाचा विषय काय वाचेला माहित नाही. हा, मग त्याच्यामध्ये पोकळी आहे, तर ती पोकळी भरून निघायची. तर ही सेवा करता, पण जी सेवा करता ती रोजच्या जीवनात वापरायला पण उपयोगी पडती ना ती. म्हणजे एक 100 रुपये मिळाले तर 50 रुपये जीवन व्यतीत करायला खर्च जातात, म्हणजे कायमची 50 रुपयाची कमतरता भासतीच ना. मग ती पोकळी भरून निघण्यासाठी सुद्धा उपासना उपयोगी पडती ना. त्याच्यामुळे होतं काय, एक पिंपाला जर फोर्सनी पाणी सोडलं तर ते 10 मिनिटात भरेल. फोर्सनी पाणी सोडायचं म्हणजे काय, घरातल्या सगळ्यांनी उपासना एकाच ह्याची, नवरा एक करतो, बायको एक करते, मुलं एक करतात, मग ते काही उपयोग होत नाही. मग सगळे, याला दादानी एक गोष्ट सांगितली, गोष्ट नसली, एक माणूस असतो, तो शंकराचा भक्त असतो. तर तो एकदा भोऱ्यात सापडतो नदीच्या ह्याच्यात. तर म्हणतो, देवा मला ह्याच्यातनं सोडव, म्हणून त्या शंकराला हाक मारतो पुष्कळ. तर शंकर आता उठून त्याच्या मदतीला जाणार, तोपर्यंत तो गणपतीला हाक मारतो. गणपतीला आळवून गणपती उठून काम ह्याला वाचवायला जाणार, तोपर्यंत तो मारुतीला हाक मारतो. असं करून शेवटी होतं काय माहितीये, सगळे देव काठावरती येऊन उभे राहतात आणि हा बुडून मरतो. तसं ते म्हणाले, तुम्ही काय करता, तुम्हाला दम नाही, त्याच्यामुळे ह्या देवाचं त्या देवाचं त्या देवाचं त्या देवाचं त्या देवाचं सगळं करून सगळं एवढी शक्ती निर्माण करून ठेवता, त्याचा फायदा तुम्हाला काहीच होत नाही. मग त्याच्यापेक्षा तुम्ही एक मार्ग करा. आणि आता तुम्ही कसं करता, कुटुंबात 10 जण आहेत तर एकटा येतो, एक थेंबानी पाणी सोडल्यासारखं हे करतो, मग पिंप भरणार कसं? म्हणून साधी साधी उदाहरणं दिली त्यांनी, डोळ्यासमोर येतं की नाही. सगळ्यांनी मिळून जर सेवा केली तर एक फोर्सनी तुम्ही कराल. इकडे थांबतो, इकडे आहे, काढले पाणी. कोण येतं? ते आहे कुणाला तरी एकाला आरतीला पाठवायचं आणि म्हणायचं, बाबा ओरडतील ना म्हणून जायचं. बाबा म्हणाले, बाबा ओरडतील म्हणून येऊ नका, तुमचं काहीतरी फायदा आहे म्हणून तुम्ही आरतीला या. कर्तव्य आहे आपलं म्हणून करा. जसं बँकेमध्ये जास्त पैसे मिळाले की तुम्ही शिल्लक टाकता, तशी इथे पण सेवा करून शिल्लक ठेवली पाहिजे ना, तर ती उपयोगाला येईल. पुन्हा आपण म्हणजे एकदा साईबाबांचा संचार झाला होता, तेव्हा काय म्हणाले माहितीये, तुमचा 1 पैसा जर माझ्याजवळ जमा असेल तर मी 90 पैसे घालीन, पण तुमचा 1 पैसा पण जर माझ्याजवळ जमा नसला तर मी काय करू, असं विचारलं होतं आम्हाला. प्रश्न त्यांनी विचारला होता, तेव्हा आम्हाला काही कळलं नाही. आता हे सगळं 3-3दा वाचलं की कळतं की आपण कर्तव्य म्हणून सेवा केली पाहिजे, ती कधीतरी उपयोगाला येईल. हे काय करायचंय, सोड, केंद्रावर जाऊन अडचण आली की आपण विडा लावून विचारायला जाऊया, नाही होत पुढे. यावर उपाय म्हणजे बंदेने दादा म्हणतात की आपले कर्म आपल्याला विमोचित करायला पाहिजे व ते करता येते. जर आपण आपले कर्म न वाढवता ते कमी करीत आलो असतो तर प्रत्येक जन्मात विधीपरत्वे जी काही शक्ती आपण निर्माण केली, ती संचित केली, ती उपयोगाला आणता आली असती. शक्ती धारण होत नाही, शक्ती धारण होत नव्हती. त्याला अडथळा काय होता तो मी तुम्हाला सांगितला. आता या शक्ती धारण होण्यासाठी मार्ग काय, तर आपण आता विमोचन हा शब्द पाहिला. विमोचन म्हणजे तुम्ही तांदूळाचे उदाहरण लक्षात घ्या. तांदूळ आपण निवडतो म्हणजे काय करतो, तांदूळातले खडे बाजूला काढतो. तसे तुम्हाला प्राप्त झालेले जीवन कार्यान्वित होण्यासाठी जे लागणारे कर्म आहे ते इतस्ततः विखुरलेले आहे. म्हणजे काय किंवा कसे,
तर एखाद्या हॉलमध्ये मग एक वाटी तांदूळ इथं सुद्धा पडलेले आहेत आणि तुम्हाला सांगितले की याचा भात करा, तर प्रथम तुम्हाला ते तांदूळ गोळा करावे लागतील, मग ते साफ करून त्याचा भात करावा लागेल. म्हणजे या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल. पण त्याऐवजी तुम्हाला जर साफ केलेलेच तांदूळ दिले तर तुम्ही त्याचा चटकन भात कराल. म्हणजे कर्माला योग्य तो आकार आल्याशिवाय प्राप्त जीवनात ते आपल्याला साकार करता येत नाही. आता यासाठी शास्त्राने काही विधी सांगितले आहेत. ते विधी करण्यासाठी तीर्थक्षेत्रे पण सांगितलेली आहेत. त्यापैकी एक विमोचन हा विधी आहे. तो विधी वैदिक आणि याज्ञिक अशा गुरुजनांकडून करून घ्यावयाचा हवा. पण आजच्या परिस्थितीत ते शक्य होत नाही. कारण हा विधी व्यक्तिगत करायचा झाल्यास त्याला बराच खर्च येतो. तसेच तो विधी तीर्थक्षेत्री जाऊनच करावा लागतो. तीर्थक्षेत्री जाऊनच करावा लागला असल्यामुळे प्रवास खर्चही बराच होतो. आज हे विधी करणारे गुरुजन आज त्या विधींकडे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून बघतात. त्याची शास्त्रशुद्ध माहिती यजमान व पुरोहितांनाही नसते. त्यामुळे पूर्णतः हे विधी हितकारक होतीलच असं काही सांगता येत नाही. आणि हा विधी कुटुंब कल्याणाच्या हिताचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष करूनही चालत नाही. आधी एकतर हे साधन प्राप्त करणे असाध्य आणि मग ते इतरांसाठी करणे ही तर फार दूरची गोष्ट आहे. परंतु गुरुमार्गामध्ये सद्गुरु कृपाशीर्वादाने याची तरतूद झालेली आहे. असे म्हटल्यानंतर प्रत्येकाने याचा आस्थेने विचार करून त्यात सहभागी व्हावे. आता ते काय म्हणतात की तांदूळाचं उदाहरण दिलं तसं त्यांनी अजून एक उदाहरण दिलं होतं. तर ते काय म्हणाले, शेतातलं ढेकूळ आणलं आणि ठेवलं आणि याला तुम्ही गणपती म्हणून म्हणाल, लगेच तुम्ही आरती करता का म्हणून विचारलं दादांनी. तर ती माती चाळावी लागती, ती ओलं करून ते गणपतीचा आकार द्यावा लागतो आणि आकार दिल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करावी लागते. तेव्हा तुम्ही हात जोडून सुख करता दुःख करता आरती म्हणता. तसं ते म्हणतात की काय करतो ते यजमानाला माहिती पाहिजे, पुरवतानाही त्याची माहिती पाहिजे. केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून केलं तर आमच्या कानडीचं एक म्हण आहे, शंकराची पूजा होऊ दे नाही तर न होऊ दे, शंख वाजवून मोकळं व्हायचं. शंख वाजला की पूजा झाली असं समजायचं, झालेली असते की नाही माहिती नाही. तसं ते म्हणाले तुमची इतस्तताची. आता अजून एक उदाहरण दिलं होतं त्यांनी, साखरभात करायचा झाला तर तांदूळातले खडे काढले नाहीत तर साखरभात प्रत्येक घास खाताना जर खडा आला तर तुम्हाला खावेल का? म्हणून म्हणाले तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण का होत नव्हत्या, त्याला अडथळा काय होता? तो हा होता अडथळा की ऋणानुबंधाचा, तुमच्या दोषांचा, तुमचा संकल्प नाही काही आणि त्याची पूर्णत्व म्हणून सांगता नाही काही. आणि हे सगळं असल्यामुळे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होत नव्हते, हे कळत नव्हतं तुम्हाला. मग हे जेव्हा सगळं समजावून सांगितलं तेव्हा कुठे आपण जागे झालो. म्हणून आता पहिलं सगळं करायला सांगत होते. 21 वर्ष वंशमोचनाची आव्हानं केल्यानंतर त्यांनी सांगता करून हे पुढचं सगळं शिकवलं. तोपर्यंत नानांनी त्याला अजून एक उदाहरण काय द्यायचं दादा की म्हणाले, पाळण्यात तुमची मुलगी आणि माझा मुलगा जर पाळण्यात आहे त्याचं लग्न लावाल का? लावाल का? नाही लावणार. त्याला समजायला लागल्यानंतर तो मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न करणार. तसं तुम्ही आल्यानंतर अडचणी तुमच्या विचारल्यानंतर तुमच्या अडचणी का निवारण होत नाहीत हे जर मी तुम्हाला सांगितलं असतं तुम्हाला पटलं नसतं. तेव्हा हे सगळं करून मग सांगितलं हे का केलं तर त्याच्यावरती दादांनी सांगितलं शिरोड्याची संमेलनं केव्हा बोलवली, पहिलं तुमचं सगळं दुरुस्त केल्यानंतर तुमचा उपयोग काहीतरी करून घ्यायचा म्हणून शिरोड्याला संमेलन बोलवून हे सगळं तत्वज्ञान तुमच्यासाठी काय केलं ते सांगितलं. आता आपल्या या कार्यपद्धतीत केली जाणारी निराकरणे जी आहेत ती देवदेवतांशी संबंधित आहेत. त्यांचा लाभ आपल्याला कृपाशीर्वाद म्हणून करून घ्यायचा आहे. पण असा कृपाशीर्वाद
हा घेतल्यानंतर त्याचा यथोचित लाभ आपल्याला का होत नाही? याचं कारण म्हणजे आपल्या वाडवडिलांच्या इच्छा वासनांची जी वलये आपण प्राप्त केलेल्या कृपाशीर्वादावर आघात करतात. तुम्हा भक्तांच्या ऐहिक इच्छा म्हणजे विद्यासंपत्ती, संतती, दीर्घायुष्य हे सर्व लाभूनही सुखशांती समाधान प्राप्त होत नाही. या सर्वांचा वंदनीय दादांनी सखोल अभ्यास करून ते साधन महत्प्रयासाने प्राप्त केले. आता त्याचा लाभ हा सर्वांना होण्यासाठी जीवनातील दोषांचे निवारण आवश्यक आहे. ते निवारण होण्यासाठी साधकाला फार कष्ट करावे लागतात. पूर्वीसुद्धा ह्या दोष निवारणार्थ काही साधने होती, पण ती आजच्या परिस्थितीत अवलंबणे शक्य नाही. उदाहरणार्थ यज्ञयाग, नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी इत्यादी. पण या कार्यपद्धतीत हे साधन व त्याची प्राप्ती ही गुरुकृपाशीर्वादाने झालेली आहे. जीवनातील दोष निवारणार्थ जेव्हा गुरुकृपाशीर्वादाची प्राप्ती होत असते तेव्हा ते साधन व त्या शास्त्रात सांगितलेल्या विधीमध्ये जमीन आसमान एवढा फरक असतो. याचं मुख्य कारण म्हणजे गुरुकृपाशीर्वादाने प्राप्त होत असलेल्या साधनेत गुरु सामर्थ्याचा समावेश असतो. त्यामुळे ते साधन प्रभावी असते. त्यामध्ये दोष निवारणार्थ गुरूंची शक्ती कार्य करीत असल्यामुळे दोषांची वलये तात्काळ दूर होतात आणि आपल्याला 100% कृपाशीर्वादाचा लाभ होतो. आता वरील सांगितल्याप्रमाणे गोष्टींचा आस्थापूर्वक विचार करणं हे आजच्या प्राप्त जीवनामध्ये तुमचं कर्तव्य आहे. पण त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. तरी परमेश्वर तुमच्या कल्याणाचा मार्ग हा तुम्ही विचार करण्याआधीच तयार करून ठेवतो. तुम्हा मानवांच्या जीवनामध्ये भवितव्यात येणारी जी काही दुःख आहेत ती तुम्ही विचारण्यासाठी येथे म्हणजे कार्यकेंद्रावर येणार याची जाणीव ठेवूनच तुम्ही या मार्गाचा अवलंब करण्यापूर्वीच परमेश्वराने तो मार्ग सिद्ध करून ठेवलेला आहे. म्हणजेच हे परमेश्वराचे आपल्यावर केवढे अत्यंत अनंत उपकार आहेत. आता वरील सर्व विवेचनावरून आपल्याला असं समजलं की विमोचन हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. आपण आपल्या पूर्वजांना सद्गती मिळावी म्हणून आजपर्यंत श्राद्धविधी करत आलो. सकाळी सांगितलं होतं ना उदाहरण, ते आता शास्त्राप्रमाणे असं सांगितलं जातं की श्राद्ध हे एकाचे नसून त्यावेळी 3 आत्म्यांना म्हणजे पितृरहित बोलावले जाते व ते उपस्थित पाहिजेत आणि असे श्राद्ध केले असता मागील 4थी पिढी मुक्त होते. म्हणून बहुतांशी लोक या विधीचा अवलंब करतात. पण या विधीमुळे किती आत्ममुक्त झाले हा देखील प्रश्न आहे. आणि हे विधी धर्मशास्त्राप्रमाणे तीर्थक्षेत्र, दानधर्म आदींनी केले जातात. हे सर्व केवळ अंधश्रद्धेपोटी केले जातात. परंतु आवश्यक ते कार्य या विधीमधून होत नाही. हे भिलवडी येथे वंदनीय दादा असताना एका मृतात्म्याने त्यांना सांगितलं, व यासाठी काही मार्ग आहे का असे तुम्ही तुमच्या गुरूंना विचारायचं सांगितलं. त्याप्रमाणे वंदनीय दादांनी परमपूज्य बाबांना विचारणा केली असता वंदनीय दादा म्हणजे दादांना अशी आज्ञा झाली की जे कोणी दुःखी मार्गदर्शनार्थ आपल्याकडे येतील त्यांचा उपयोग करून घे. त्या योगे जे त्या घराण्यातील आत्मे मुक्त झाले नाहीत त्यांचा संबंध पुढील पिढ्यांच्या जीवनाशी ऋणानुबंध परत्वे काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. यासाठी वंश विमोचन हा विधी संकल्पाने सिद्ध करणं हे आवश्यक आहे. त्याप्रमाणे संकल्प तयार होऊन सर्व भक्तांना द्यायची वेळ आली की मी तुला सांगेन.
पण तत्पूर्वी याचा लाभ तुझ्या मातृपितृ घराण्यातील जे कोणी दिवंगत झाले आहेत त्यांना लाभ होतो की नाही हे पडताळून अनुभव घे. म्हणजे मग तो संकल्प आपल्याला इतरांना देता येईल. त्याप्रमाणे माझ्या घराण्यात व आईच्या घराण्यात काय घडलं आहे याचा विचार केला. नुसते आत्मे मुक्त झाले म्हणून विश्वास ठेवणे योग्य नाही. दोन्ही घराण्यांची परिस्थिती त्यावेळी बिकट होती. कर्मामध्ये तरतूद होती पण घराण्यात दोष होते. त्यामुळे घराण्याचा उत्कर्ष झाला नाही म्हणून नंतर वंशविमोचनामुळे या घराण्यात सुखशांती समाधानाचा लाभ होऊ लागला. आता हे सर्व सविस्तरपणे सांगण्याचा उद्देश असा की वंदनीय दादांनी प्रथमतः आपल्या घराण्याचे वंशविमोचन केले. मग आज्ञेप्रमाणे 21 वर्ष वंशविमोचनादी विधी भक्तांच्या कल्याणार्थ केले. त्याची सांगता ही महारुद्र स्वाहाकरांनी केली. श्री क्षेत्र नरसोबावाडी येथे जेव्हा हे हवन विधी परमपूज्य बाबांच्या आज्ञेने यथासांगपणे करण्यात आले तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या वेदवैदिकांना सुद्धा या विधीबद्दल आश्चर्य वाटले. या विधीची सांगता झाल्यावर नकळत त्यांच्या वाणीतून असा उच्चार निघाला की लोककल्याणाच्या हितार्थ इतके प्रखर साधन प्राप्त करून आपल्या भक्तांच्या भवितव्याची तरतूद आज तरी कलियुगात कोणी केली आहे असं आम्हास वाटत नाही. या कार्याला लाभलेला गुरुकृपाशीर्वाद आहे आणि हा त्या कार्याचा अभिमान आहे. म्हणून विमोचन विधी ही परमपूज्य बाबांची आपल्यावरील कृपा आहे. आता दादा काय म्हणतात की दादा औदुंबरला जेव्हा होते आत्मनिवेदनाला त्यांनी सांगितलंय पहाटे उठून ते नदीवरती जाऊन आंघोळ करून तिथे आत्मे सगळे उभे राहिले होते. ते म्हणतात खाली नदी दिसते पण आम्हाला त्याच्यात आंघोळ करता येत नाही. का तर देह नाही म्हणून आंघोळ करता येत नाही आणि एवढी पुण्यही नाही म्हणून. तर दादा म्हणायचे आता नोकरी करतो, नोकरी करून काय तुम्हाला 25,000 रुपये पगार मिळतो. 8 तासापैकी प्रामाणिकपणे 25,000 रुपये घेतो म्हणून तुम्ही नोकरी करता का असा प्रश्न दादानी विचारला होता. तर मी याला भेटायला गेले, हा चहा प्यायला गेलेला, 1 तासाने हा येणार म्हणजे तासभर 8 तासातले 1 तास यांनी घालवला. हां असं तुमच्याकडे जर पुण्याही नाहीये तर तुम्ही जे तर्पण करता तेव्हा तुम्ही त्यांना वरच्या कोण आपल्या दिवंगत ह्यांना सद्गती देण्यासाठी तुमच्याकडे पुण्य आहे का सद्गती द्यायला. म्हणून वरती ते सगळे आत्मे शिल्लक म्हणजे सद्गतीला जाण्यासाठी तिष्ठत थांबले आणि ते इह जगताशी संबंध साधून आहेत. ती वलय आहेत इह जगताशी आणि ते विमोचन केल्याशिवाय ती वलय दूर होणार नाहीत. आणि तुम्ही वैयक्तिक करायचं म्हटलं तर त्याला खर्च जास्त येतो, घरात करता येत नाही. बरं कुठे त्याची क्षेत्र सांगितली तिथे जाऊन करायचं म्हटलं तर पोटाचा व्यवसाय म्हणून पैसे दुप्पट सांगतात आणि त्या विधीमध्ये गुरूंच्या शक्तीचा समावेश नाही म्हणून ती 100% काय होत नाही, 100% यशस्वी होते. हा 100% काय होत नाही रे. नाही कार्यान्वित नव्हे, 100% कमी होत नाही. त्याला शब्द आहे काहीतरी मला आता आठवत नाही. तर ती कमी होत नाहीत म्हणून गुरुशक्तीचा जर समावेश असला तर ती 100% नाहीशी होतात, नष्ट होतात. तर म्हणून दादानी काय सांगितलं, आता दादानी पहिला अभ्यास आपला करा म्हटल्यानंतर दादांच्या आईकडनं 3 आणि वडिलांच्याकडनं 3 पिढ्या दत्तभक्ती होती. मग दादांना विमोचन करायची काय आवश्यकता होती. पण दादा म्हणतात आमच्या घराण्यामध्ये जरी दत्तभक्ती होती, कृपाशीर्वाद होता, अनुकूल कर्म होतं तरी दोषही तितकेच होते. तर त्या दोषांचं निवारण केल्याशिवाय
पुढच्या पिढीला त्याचा लाभ होत नव्हता. मग होत नव्हता म्हणजे काय? दोष कुठे येतात? दोष म्हणजे कमतरता. विद्या नाही, संपत्ती नाही आणि संतती नाही. पुन्हा ते काय आलं? नारायण नागबळी. आणि मग त्याच्यासाठी काहीतरी उपाय. नारायण नागबळी तरी हे तरी करा, ते तरी करा, ते तरी करा, काहीतरी करा. काहीतरी करून काय होणार ह्याचा तुम्हाला माहिती पाहिजे ना, काय केलं तर काय होणार. म्हणून ते येणार आहे पुढे. तो मला मगाशी म्हणाला संकल्प म्हणजे काय, तर मानवी जीवन ईश्वर म्हणाले त्यांचा संकल्प आहे. आणि ह्याच्यासाठी 8व्या संमेलनामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला दीक्षा दिल्या म्हणजे काय, संकल्पाची सिद्धता करून संकल्पच तुम्हाला दीक्षा म्हणून दिला, तेव्हा त्यांचा आणि तुमचा विषय हा एक झाला. तर हे सगळं अवघड आहे, एकातलं एक एक समजत नाही. आणि हे सगळं वंशविमोचन हे त्या गेलेल्या लोकांना पुढच्या सद्गतीला पाठवायला. म्हणजे आता हे सर्कल असं फिरलं पाहिजे, असं आहे. इथे जर अडकून बसले तर त्याला पुढे कोण ढकलणार? तेवढी पॉवरफुल शक्ती पाहिजे ना. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या ह्या लोकांनी मार्गदर्शन करून दादांनी त्याच्याप्रमाणे केलं. मग दादांना काही करायची जरूर नव्हती, पण दादांनी लोकांच्यासाठी हे केलं सगळं. तर ते म्हणतात की हे सगळं आणि 21 वर्ष विमोचन का केलं? वंशविमोचन तर मागच्या 3 पिढ्या आणि पुढच्या 3 पिढ्या, म्हणजे पुढचे येणारे पण हे झाले की नाही, सज्ञान झाले की नाही. तर ते म्हणतात आजच्या कलियुगामध्ये एवढा विचार करून दुःखाचं मूळ शोधून त्याच्यासाठी उपाय काय करायला पाहिजे एवढं कुठल्याही कोणी केलं नाही. आपल्यासाठी करत नाही, दुसऱ्यांच्यासाठी करायचं तर आणखीन दूरचं. कळलं? एवढं त्या विमोचनाचं महत्व आहे. आणि हे त्रास कोण देतात? इतर एजंट देतात, मातृपितृ घराण्यातले देतात, आणि मातृपितृ इतर एजंट आणि देवादिक. देवादिक म्हणजे काय? देवादिक म्हणजे ही करती म्हणून तिने उगीच फाबट पसारा वाढवायचा. हिच्या घराण्याची हिच्या देवीची सेवा करावी ना. ते सोडून मला हे मिळायला पाहिजे म्हणून तिच्या देवीची उपासना केली तर होत नाही. आणि हे आपल्याला सांगणारा कोणी भेटत नाही. आणि काय केलं असता आपल्याला काय लाभ होईल हेही कोणी सांगणार भेटेल, कारण त्यालाच कळत नाही ना. म्हणून हे सगळं काय रूढी परंपरेने अनुकरण म्हणून चाललंय, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. एवढंच त्याला म्हणायचंय, दुसरं काही नाही. पण तुम्ही समजून करा. आता तुम्हाला शहाणं केलंय, आता हे सगळं समजून घेतल्यानंतर काय केलं पाहिजे म्हणजे आपल्या घराण्याचा उद्धार होईल. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही आता देवधर्म कराल तो जाणून बुजून कराल की नाही. मग अशी मी तुम्हाला काय सांगितलं, तेल महाग झालंय म्हणून समईत तेल घालायला नाही, मग डालडा घालायचा. मग निराकरणाला काय सांगतात, 5 मिनिटं देवेन एवढं निरंजनात तूप घालून साजूक तुपाचं निरंजन नैवेद्याला हे निराकरणाला सांगितलं जातं ना. मग तिथे डालडा का सांगत नाही, तेल का सांगत नाही? तूप हे कसलं? दुधाचं अंतिम सत्व आहे, अंतिम सत्व आहे ते दुधा. म्हणून नैवेद्याला शिरा आहे काय माहितीये? गव्हाचं अंतिम सत्व रवा, आणि दुधाचं अंतिम सत्व तूप. उसाचं साखर. आणि आता सगळे काय म्हणतात माहितीये, अपक्रांती झाली की परत मनुष्य हेला येतो. दादा म्हणाले ऊसापासून साखर झाल्यानंतर साखरेमध्ये तू मीठ मिसळलं असतं तो पदार्थ खराब होईल, पण साखर पुन्हा ऊस होत नाही. अपक्रांत जो होतो तुमचं काय गुरुचरित्र वाचलं तेव्हा आपण गोष्ट बोललो होतो. अपक्रांत मनुष्य होत जातो म्हणजे खाली खाली उतरत जातो, जन्म कमी होतात. मग एका जन्मात ज्ञान असतं तेव्हा ते गुरुचरित्रातली गोष्ट आहे, तर ती सांगायची म्हणजे पुन्हा 1 वाजेल. असू दे काय नंतर सांग, दुपारनंतर. आता सध्या ते पुढे चालू करूया. बरं, थोडं रिलॅक्स व्हायला मी पण काहीतरी सांगेन. हा सांग. तुमचं सांगायचं म्हणजे काय ते माहिती नाही 2 पानं आहेत.
नाही, म्हणून म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीयेत, आवाक्यातल्या नाहीयेत, म्हणून त्या दादानी करून दिल्या. पण एवढं त्याचं सारांश आहे. म्हणून दादानी स्वतः, आता दादा काय म्हणतात, तुम्हाला सेवा करायची आहे म्हणून बिलोणीला जा आणि माधुकरी मागून या. कोण तयार होतील का? हे सेवक म्हणतील आहे ते चांगलं आहे, आम्हाला काही विमोचन नको आणि काही नको, माधुकरी मागायला नको, काही नको. दुकानदार म्हणाले ही काय आमच्या मागे व्याधी लावली, हा. एकीकडे बायकांची लई तर ते पुरुषाची लई. सातव्या संमेलनात ते नरसोबाची वाडी तुला आता माधुकरी 5 घरी मागायची, ती पाण्यात बुचकळायची का त्यांच्या इच्छा वासना येऊ नये म्हणून, आणि त्याचे 3 भाग करायचे, एक आपल्याला, एक अतिथीला आणि एक गाईला. आणि तरुणपणी म्हणजे भूक लागली असते, बरं हिच्या घरी माधुकरी मागायला गेले, हिने पुरणपोळी घातली पण मला पुरणपोळी आवडती म्हणून अजून एक घाल म्हणता येत नाही. मग आता ते सेवक व्हायला जर सांगितलं की तुम्ही 11 आठवडे माधुकरी मागा, करणार का? कोणी तयार होणार नाही, एक जण तयार होणार नाही. 2 मध्ये जेवण मध्ये हे पुष्कळ आहे. हा. आणि तरुणपणी, हा म्हातारपणी म्हणतील हा त्याला काय इच्छा नसेल म्हणून त्यांनी खाल्ली. तरुणपणी हे केलं, एवढी सेवा करून कोण दुसऱ्यांच्यासाठी करेल, आपल्यासाठी करायची मारामार, दुसऱ्यांसाठी कोण करणार? आता विमोचनामुळे काय झालं तर घराण्यातील ज्या व्यक्ती दिवंगत झाल्या त्यांच्या इच्छा वासना या इहजगताशी वलय रूपाने कार्य करीत होत्या. त्या वलयांचे विमोचन झाले. जे मृतात्मे मुक्तावस्थेत किंवा उच्च अवस्थेत गेले नव्हते त्यांना सद्गती प्राप्त झाली. 3 ऋणानुबंधातील म्हणजे पितृजन, मातृपितृ आणि देवाचे यातील प्रतिकूलता दूर केली. जर गुरुनी विमोचन करण्याआधी दीक्षा दिली असती तर ती दीक्षा आत्म्याला न मिळता वरील 3 ऋणानुबंधांना मिळाली असती. दोष अजूनच प्रखर झाले असते. विमोचन करून प्रथमतः या 3 ऋणानुबंधातील प्रतिकूलता दूर केल्या. त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीत दीक्षा धारण करून दिल्या. कारण दीक्षेचे संरक्षण नसेल, कारण दीक्षेचे संरक्षण नसेल तर अनाहूत शक्ती या पोकळीत शिरतील. त्यामुळे आत्म्यास मूळ स्वरूप म्हणजे जन्मप्राप्तीपूर्वीचे म्हणजेच आत्मा अधिक कर्म प्राप्त झाले. ऋणानुबंधाच्या ठिकाणी दीक्षा ही सर्वात मोठी स्थित्यंतर केली. ही स्थित्यंतर अवस्था गुरुकृपेने प्राप्त झाली. त्यामुळे पुढील मार्ग सुलभ झाला. आता अजून एक विमोचनामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं माहिती आहे? आता समजा उदाहरण देण्यासाठी सांगावं लागतं, मग तुम्ही 3 जण आहात. हा, ही लहानपणी गेली, तो अर्धवट वयाला गेला आणि तो म्हातारा होऊन गेला. तर ही जर पहिल्या 25 वर्षात गेली तर परत ती जन्माला आली तर पुढच्या 2 अवस्था झाल्याशिवाय तिचं कर्म उदित होत नाही, असा नियम आहे. कळलं? तो तरुणपणी गेला, कसाही गेला असेल, ऍक्सिडेंटने गेला, कशाने गेला, काय गेला, तर त्याची वृद्धावस्था शिल्लक राहिली, ती पूर्ण झाल्याशिवाय त्याचं कर्म उदित होत नाही. ही जी विसंगती होती ती विमोचनाने सगळी दूर केली. आता तुम्ही केव्हाही मरा, तरुणपणी मरा, म्हातारपणी मरा, लहानपणी मरा, तुम्ही येताना जे जन्माला याल त्या अवस्था शिल्लक राहत नाही. ते शिल्लक काही राहत नाही. म्हणजे मागचा बॅलन्स सगळा नील केला. आणि आता तुम्हाला जे आतापर्यंत कॅरी फॉरवर्ड होत होतं, कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय, म्हणजे पुन्हा पुढे कंटिन्यू होत होतं, ते होत नाही आता. हा केवढा मोठा फरक आहे. म्हणून दादा नेहमी काय सांगायचे, आजोबांची गेलेल्यांची, आता आजोबा गेले आणि कोणतरी बाळंतीण झालं तर आजोबा आले म्हणून त्यांचं नाव ठेवा. त्याचं नाव, आजोबांचं नाव ठेवलं तर तो जो मुलगा जन्माला असतो किंवा मुलगी जन्माला आली असती त्याचं ह्या जन्मातलं कार्य उदित होत नाही. म्हणजे बरोबर. तर ते उदित होत नाही हे सुद्धा बंद केलं. म्हणून दादा स्ट्रिक्टली सांगत होते की गेलेल्यांची नावं ठेवायची नाही, अजिबात नाही. एवढा जन्म सोपा नाहीये की आज मेलं की उद्या जन्माला या.
आणि तिथलं गणित इथे आम्ही ह्याची आई आणि आम्ही इथे बसलो होतो. तर तेव्हा तिने काय सांगितलं, त्या मुलाखतीला मी नव्हते, गोव्यात झाली ती मुलाखत. तर तेव्हा दादा जन्माला येणार म्हणून 40 वर्ष आपण जे भेटले त्यांना ते जन्माला आले. तर 40 वर्षाचं कॅल्क्युलेशन काय? तर इथली 100 म्हणजे इथलं 100 वर्ष म्हणजे वरचा घड्याळाचा 1 सेंटर सेकंद. मग ह्या हिशोबाने 40 वर्ष म्हणजे किती झाली? तेवढे आम्ही सगळे आधी आलो दादांना भेटण्यासाठी. म्हणजे मागच्या जन्मात कुठेतरी त्यांची भेट झाली ना. का तर हे सगळं सर्कल बघून कोणाच्या तरी माध्यमातून काम करायला पाहिजे ना. त्यांची आपल्याला गरज, मी काय परवा सांगितलं चिंचवडला सुद्धा, त्यांची गरज आम्हाला 99.9% आहे. पण आमची गरज त्यांना 0.1% आहे. का? कशासाठी? दैहिक माध्यम आहे म्हणून. कारण ते कार्य कसं करणार? त्याला दैहिक माध्यम पाहिजे ना कुणाचं तरी. म्हणून आपल्याला किंमत आणि आपली एवढं कोड कौतुक करतात आणि तुम्ही मागतात ते देतात. नाहीतर काही दिलं नसतं, कोणी उभंच राहिलं नसतं ना. मग ते काय म्हणतात, ही मुलगा मागते हिला मुलगा द्या, त्याचं लग्न झालं आणि त्याला लग्न होऊ दे, याला नोकरी नाही दे. ते दिलं तर तरी तो मी काय म्हणतो ते ऐकेल, म्हणून ते तुम्हाला देतात. तुमच्या दैहिक माध्यमाची गरज आहे. म्हणून आज त्यांना ते दादा शिरोड्याच्या संमेलनाला सांगायचे की म्हणाले, मला काहीतरी याला द्यायचं तर मी इथून देऊ शकते. हा जर वरती गेला तर मी तो त्या खोलीत असला तर मी त्याला जोरात हाक मारू शकते. पण हा जर वरती गेला तर मी वरती जाऊन देऊ शकते का त्याला? नाही देऊ शकत. म्हणजे तुम्हाला देवाच्या कृपाशीर्वादाची गरज आहे ना. मग तुम्ही प्रत्येक वेळेला आम्ही कशाला देवाचं करायचं, कशाला म्हणता? शेवटी ते आई वडील आहेत ना आपले. दादा म्हणाले, ज्यांच्याकडून कार्य करून घ्यायचे मला, त्यांच्या आत्म्यालाच दीक्षा दिली. त्याच्यामुळे आता बघा, एवढी लोकसंख्या आहे, तुम्ही जेवढे कसे आले, तुमच्याकडून कार्य होते. कसं, केव्हा, कधी हे सांगू शकत नाही, आपल्याला कळत नाही. आपल्यात झालेली जी डेव्हलपमेंट आहे तो नवख्या माणसाला ताबडतोब कळते. आपल्या मुलात किंवा आपल्या नातवंडामध्ये जी आहे आणि बाहेरच्या याचा फरक लगेच कळतो. आता आपल्या या कार्यपद्धतीत केली जाणारी त्याच्या पुढचं आजचा पंचभौतिक देह कुठे नाहीये. आजच्या पंचभौतिक देहामध्ये झालं सहभागी. पुढील मार्ग सुलभ झाला. कुठे झालं? तुम्ही हे घ्या, हे वाचा, हे सुरू करा, मी बघते याचा मागे राहिले. हे सर्व सविस्तरपणे सांगण्याचा उद्देश असा की वंदनीय दादांनी प्रथमतः आपल्या घराण्याचे विमोचन केले. झालं ते, हे वाचा इथून. बरं. आजच्या पंचभौतिक देहामध्ये जी काही कमतरता, अविकसितता किंवा एक प्रकारची विसंगती आहे, आज तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाने म्हणजेच विमोचनाने विसंगती शुद्ध करून घेता. तेव्हा आपोआपच गतजन्मामध्ये ज्ञान अज्ञानाने केलेली जी इष्ट सेवा आहे, या सेवेचे तुमच्या 3 माध्यमांचे एकरूपत्व होते. सेवा तुमच्या माध्यमामध्ये धारण होण्याची जी क्रिया आहे ती तुम्ही सुलभपणाने प्राप्त करता. अशी अवस्था तुम्हाला सुलभपणाने प्राप्त होण्याचे माध्यम ते कोणते? तर ते माध्यम म्हणजे दीक्षा. दीक्षा याचा साधा सोपा सरळ अर्थ म्हणजे भक्तांच्या ठिकाणी गुरुशक्ती प्रवाहित करणे. वंदनीय दादांनी त्याचबरोबर ओंकार साधनाही शिकवली. पण दादा म्हणतात की जीवनारंभी मला जी ओंकार दीक्षा मिळाली किंवा मला प्राप्त झाली, त्यानंतर त्या दीक्षेपरत्वे ओंकारामध्ये काय आनंद आहे तो मी स्वतः अनुभवत होतो. ती दीक्षा मी तुम्हाला जशीच्या तशी दिली असती तर ती तुम्हाला पेलवली नसती.
उदाहरणार्थ आपण लाडू जसा एकदम खाऊ शकत नाही, तर त्याचे तुकडे करून खातो. तशी दीक्षा एकच आहे, पण देताना त्याचे 5 भाग करून तुम्हाला मी दिले. उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुभव दीक्षा आणि गुरु दीक्षा. कारण दीक्षा. पहिल्या 3 दीक्षा या दैहिक विकासासाठी दिल्या व पुढच्या 2 आत्मिक विकासासाठी दिल्या. दीक्षा ह्या जरी 5 दिसत असल्या तरी त्यांचे कार्य एकच आहे आणि ते म्हणजे जन्मकारण कार्यान्वित करणे. थांबा, आता ते काय म्हणतात, दीक्षा म्हणजे काय? तर दीक्षा जर विमोचन करण्याच्या आधी दिल्या असत्या तर या भांड्यात पाणी आहे, याच्यामध्ये मला दूध ठेवायचंय, तर ते पाणी मला रिकामं केल्याशिवाय दूध ठेवता येत नाही. पण सायन्सचा नियम काय आहे, हे रिकामं झालं की ह्याच्यात हवा जातो. मग मी दुधात पाणी मिसळलं तर ते काय होईल? म्हणून पहिलं तुमचं बाहेर पाणी रिकामं केल्याशिवाय दूध जसं घालता येत नाही, तसं तुम्हाला विमोचन केल्याशिवाय दीक्षा देता येत नाही. तर त्याला दुसरं त्यांनी उदाहरण काय सांगितलं होतं की एक गुलाबाचं झाड आहे, तर त्या गुलाबाच्या झाडाबरोबर एक काटेरी पण झाड आहे. तुम्ही त्याला खत पाणी घातलं गुलाबाला, तर ते गुलाबाला पण जाणार आणि त्या काट्याला पण जाणार, म्हणजे गुलाबाचं झाड वाढेल तसं ते पण वाढणार. तसं तुम्हाला जर ते काटे काढल्याशिवाय विमोचन केल्याशिवाय दीक्षा दिल्या असत्या तर काय झालं असतं, ते दोष अधिक प्रखर झाले असते. म्हणून पहिलं विमोचन करून मग तुम्हाला दीक्षा दिल्या म्हणून गुरुशक्ती प्रवाहित केली. दुसरी गोष्ट, दादांना जी भैरवनाथांनी दीक्षा दिली ती नाद रूपात दिली. ती जशीच्या तशी दिली असती म्हणजे तुमच्यात 50% कमतरता होती, संकल्प नव्हता, सांगता नव्हती, काही नव्हतं, तशा वेळेला तुम्हाला जर दिलं असतं तर ते तुमचे दोषही प्रखर झाले असते आणि ती तुम्हाला पेलवली नसती. म्हणून त्यांनी काय केलं, आधी विमोचन केली. त्या लोकांचा, दिवंगत लोकांचा जो इहजगताशी संबंध होता तो कमी केला, तो विमोचनाने त्यांना सद्गतीला पाठवलं आणि त्यांना सद्गतीला पाठवून तुम्हाला दीक्षा दिल्या म्हणजे ती गुरुशक्ती प्रवाहित केली. आणि मग तुम्हाला ओंकार कसा शिकवला ते पुढे सांगितलंय त्यांनी. एकदम शिकवला तर नाही पेरला असता. त्याप्रमाणे त्यांनी हळूहळू पहिली इयत्ता, दुसरी इयत्ता, तिसरी इयत्ता तसा ओंकार शिकवला आणि मग तुम्हाला 88ला सगळ्यांना दादांची साधना आणि आपली साधना एकच साधना, कारण आपलं सगळ्यांचा संकल्प एक आहे. का, हे विश्वशांतीचा संकल्प त्यांचा होता, त्याच्यासाठी करायची म्हणून. पण ते एकदम जर तुम्हाला सांगितलं असतं विश्वशांतीसाठी संकल्प करायचा आहे तर पेरलं नसतं. म्हणून त्यांनी पहिल्यांदा हे सगळं पहिलं शेताचंही उदाहरण देत होते. शेतातले तण काढले नाही, गवत काढलं नाही आणि नको ते हे सगळं आरळी काय हे काय म्हणतो त्याला, तण काढले नाही तर पीक चांगलं येत नाही, नांगरल्याशिवाय हे केल्याशिवाय. तसं तुमचे दोष काढल्याशिवाय किंवा हे केल्याशिवाय जर तिथे चांगलं पीक टाकलं तर ते उगवलं नसतं. म्हणून हे सगळं करायला 25 वर्ष लागली. तर ते गणपतीने जे सांगितलं त्यांना अनुग्रहित कर आणि माझ्याकडे म्हणजे एवढं सगळं करून माझ्याकडे आणशील तेव्हा मी ओंकार साधना दे. म्हणून ते 25 वर्ष लागली ती ह्या कामासाठी, कळलं. आणि दीक्षा एकच आहे, पण ते काय सांगतात, लाडू जसा एकदम दिला, एवढा मोठा लाडू दिला आणि तो खा म्हणतो तर एकदम तोंडात घालू शकत नाही, तसं ते तुकडे करून खातो. तशी ती दीक्षा दादांना जी प्राप्त झाली होती ती आपल्याला हळूहळू त्याचे तुकडे तुकडे करून उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा. आणि मग जेव्हा तुमचं शरीर माध्यम हे कुठल्याही दोषामध्ये नाहीये, तुमच्या घराण्यात कुठलेही दोष नाही म्हटल्यानंतर तुम्हाला कारण दीक्षा, कळलं. आणि कारण दीक्षा ही पारमार्थिक जीवनाची ओळख करून दिली. मग आता तुम्ही ओंकार साधना करता ती पारमार्थिक जीवनासाठी करता, दुसऱ्यांसाठी करता. आणि कारण दीक्षा मिळाल्यानंतर आपल्याला दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं वाटलं तोपर्यंत मी चांगल्या तुपातला लाडू दरवाजा बंद करून खाईन,
मी, माझा नवरा, माझी मुलं आणि माझं हे. आता आता गौरी येणार आहे ना, तर आपण अमुक एक करून देऊया, आता वाटतं की नाही? आता का वाटतं? आणि हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही? काहीतरी तुमच्यात बदल झालाय. हा आरत्या त्याच आहेत, तुम्ही तेच आहात. तुमच्या अडचणीत दादानी एक एक वाक्य सांगितलेली आठवली तर अंगावर काटा येतो. म्हणाले पहिल्यांदा ह्याचे तारखा लागल्या ना कामकाजाच्या, की सगळे धावायचे, आमचं कामकाजाचं नाव घ्या ना, आमचं कामकाजाचं नाव घ्या. आता दादा त्या द्वारकामाईतल्या पोर्चमध्ये असे बसलेले असायचे खुर्चीवर, तेव्हा सगळी धावत मुलं यायची, बायका यायच्या ह्या कामावर वगैरे. का तर अनुष्ठानाला. मग हा केवढा मोठा बदल आहे. तर ते म्हणाले एकेकाळी हेच लोक कामकाजाला धावत येत होते आणि आरती कधी संपती आणि कामकाजाला कधी दादा प्रश्न आमचा सोडवत होते म्हणत होते. तेच लोक आता म्हणतात 2 आरत्या जास्त म्हटलं तरी चालतात आणि आम्ही दुसऱ्यांच्यासाठी अनुष्ठान करायला येतो. हा बदल एवढा सोपा आहे हे तरी तुम्ही मान्य कराल का नाही? असं विचारलंय त्यांनी. आणि तुमच्यावर एवढी मेहनत का घेतली? त्यांनी एकट्याच्यानीच एक विश्वशांतीचं कार्य होणार नाही. मग म्हणजे एवढाच हॉल बांधायचा तर ह्याला एक खांब उंबावरती पुरेल, पण मोठा हॉल बांधायचा तर 100 खांब लागतात. तशी तुमची सगळ्यांची आवश्यकता आहे. आणि गुरुवाणीत तर त्यांनी म्हटलंय की तुम्हाला माहिती नाही तुमचे पुढचे जन्म जे वाचवले आता प्रत्येक दिशेमध्ये 3 जन्म, ते पुढचे जन्म तुमचे किती महत्वाचे आहेत आणि ते तुम्हाला माहिती नाहीये, पण त्याला माहिती आहेत म्हणून त्यांनी वाचवले ना, उगीच नाही वाचवले तुम्हाला. ते म्हणतात गाडी बंगल्यातनं हिंडण्यासाठी तुमचे जन्म वाचवले नाहीये. इतका त्याच्यात अर्थ. म्हणून एकदा याची गोडी लागली ना, आणि तुम्ही जर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, एक विडा ठेवा आणि तुमचं मला कळू नये म्हणून सांगा, रोज एक पान वाचा. 9व्या दिवशी तुम्हाला असं वाटेल आपण हे नाही वाचलं तर झोप येत नाही. हा माझा माझा स्वतःचा अनुभव आहे. लोकांनी सांगितलं म्हणून नाही. ते एकदा कोणी दादा म्हणायचं, दादा कधी टीव्ही बघणार नाहीत, कधी नाही. नंतर आजारी पडल्यानंतर आम्हीच बसत होतो म्हणून. पण दादांची मेमरी एवढी होती. एक दिवस ते कुठला वैदारेमनचा पिक्चर लागला होता, तर म्हणाले, हो हा हा पिक्चर माहिती आहे मला, ती अशी असते ती तशी असते, आम्हालाच सांगतायत. म्हणजे तुम्ही म्हणता तसं की आमच्या लक्षात राहत नाही पण त्यांच्या लक्षात राहते. एकदा मनुष्य आला काम करायला तर तो बरोबर लक्षात ठेवणार. म्हणजे एंटरटेनमेंट पण लागत नाही तुम्हाला ह्याची गोडी लागल्यानंतर. इतकं ते शास्त्रच आहे तसं. आता ओंकार साधना का करायची? आता ओंकार साधनाच का करायची? तर वंदनीय दादा म्हणतात की मूळ तत्व, मूळ शक्ती काय किंवा विश्वाच्या उत्पत्तीचे आदी कारण काय? तर शब्द हे होय. आणि त्या शब्दातून ज्या ध्वनीची जी उच्चारणा झाली, तो ओम ओम मधून ज्या लहरी निर्माण झाल्या, त्या लहरी वर्तुळाकार अतिगतीने सबंध विश्वाला एक प्रदक्षिणा करून आल्या. तेव्हा ही पृथ्वी अस्तित्वात आली. ही मूळ विश्वरचनेची धारणा आहे. त्या धारणेमध्ये आम्हा मानवांना प्राप्त जन्मामध्ये सुखशांती समाधानाचा लाभ एका धार्मिक विधीच्या पद्धतीने करून घ्यायचा असतो. ओंकार हे विश्वव्यापी किंवा विश्वमय तत्व प्रतिकात्मक रूपाने आपल्या नित्याच्या जीवनामध्ये यावे अशी योजना पूर्वीच काळामध्ये आपल्या पूर्वजांनी केली होती. उदाहरणार्थ पुण्याहा वाचन म्हणजे 2 कलश म्हणजे ओंकाराचा आकार, श्रीफळ म्हणजे ओंकाराचा आकार, श्रीफळ फोडल्यावर त्याचा आकार ओंकाराप्रमाणे दिसतो. त्यामुळे ते विधी करण्यासाठी लागणारी साधने अत्यंत विचारपूर्वक निवडण्यात येत होती. आता यावरून काय समजलं? तर विश्वाच्या गतीतून निर्माण झालेल्या ध्वनी म्हणजे ओंकार तत्व. असे ओंकार तत्व वंदनीय दादांना प्राप्त झाले. वयाच्या 12व्या वर्षी दादांना ओंकार दीक्षा प्राप्त झाली. तो ध्वनी रूपातील ओंकार शब्दरूप करण्यासाठी पुढील 50 वर्षे लागली. मूळ ओंकार हा ध्वनिरूप होता. तो सर्वसामान्य माणसांना पेलणारा नाही. म्हणून वंदनीय दादांनी तो शब्दरूप केला.
व शब्दरूप ओंकारातून ध्वनी निर्माण व्हावा अशी योजना केली. म्हणून आपण साधना ही काळजीपूर्वक केली पाहिजे. आजपर्यंत तुम्ही जे काही यज्ञयाग, होम हवन, नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी इत्यादी करीत होतात ते सगळे स्थूल झाले. आणि ही स्थूलता काढण्याशिवाय साधनेतली जी काही सूक्ष्मता आहे ती तुम्हाला अनुभवता येणार नाही. म्हणूनच तुमचे सर्व देवदेवताजन हे सगळं बंद केलं व त्यातून तुम्हाला बाजूला काढलं. आता असा विचार करा की आपण जे विधी करतो त्यात सुरुवातीला जो मंत्रोच्चार करतो त्यामध्ये ओम म्हटल्याशिवाय कोणत्याही मंत्राचा प्रारंभ होत नाही. हा ओमच जर तुम्हाला प्रसन्न झाला तर पुढचे सगळं पाहिजेच कशाला. ओम जर सिद्ध झाला तर पुढची गायत्री कशाला पाहिजे. हा सुविचार तुमच्या मठ्ठ डोक्यात काय येत नाही. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा जर मूळच तुम्हाला प्राप्त झाले तर पुढचे मंत्र म्हणतात कशाला आणि त्याची गरज काय. कारण तुम्ही यज्ञ करा, याग करा, काही करा, जेथे प्रथमोपचार हा ओंकाराने होत आहे ते ओंकार तत्व तुमच्या जीवनामध्ये विकसित होऊन विलास करते आहे. मग पुढे त्याला पूरक मंत्राची जोड देतात कशाला. भवितव्यामध्ये तुमच्या जीवनात ओंकार तुम्हाला प्राप्त करून द्यायचा म्हणून तुमच्या जीवनातली पहिली अडगळ काढली. आता गुरुप्रसाद म्हणजे देवधर्माची अडगळ काढली म्हणतात. आता ते यांनी काय सांगितलं, ओंकारामधून ज्या प्रणव तत्व, मूळ तत्व ओंकार, ओंकारामधनं ज्या लहरी निर्माण झाल्या अतिगतीने त्या फिरल्या तेव्हा पृथ्वी अस्तित्वात आली. आता पृथ्वी अस्तित्वात आल्यानंतर ते काय म्हणतात, ही पृथ्वी अस्तित्वात आली ही मूळ ईश्वर रचनेची धारणा. हा, आता त्या धारणेमध्ये आम्हा मानवांना प्राप्त जन्मामध्ये सुखशांती समाधानाचा लाभ व्हावा म्हणून ते विश्वव्यापी ओंकार तत्व धारण झालं. आता तो जो शब्द आहे तो शब्दरूप होता, तो नादरूप होता. तो भैरवनाथांनी त्यांना नादरूप दिला. तर दादा म्हणतात नादरूप ओंकार तुम्हाला पेलणार नाही म्हणून त्याला शब्दरूप केला. शब्दरूप म्हणून ओम म्हटलं. आणि आता आपण ओंकारातनं जेव्हा आपली प्रगती होईल, अजून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झालेली नाही, तेव्हा परत त्या ध्वनीमधनं शब्दातनं ध्वनी निर्माण होईल, ध्वनीतनं नाद निर्माण होईल. आता गुरुप्रसादमध्ये वंदनीय दादा म्हणतात आपण भक्तांना ओंकार साधना ही दीक्षा दिली होती. तेव्हा आता गुरु नामस्मरणा व्यतिरिक्त अन्य कोणतेही मंत्र आपण म्हणू नयेत. कारण प्रत्येक मंत्राचा प्रारंभ हा ओंकारानेच होत असतो व तोच ओंकार तुम्हा साधकांच्या जीवनात सिद्ध करून दिला आहे. आज जगतामध्ये मंत्र, तंत्र आणि यंत्र या 3 मार्गाने मानवी जीवनाचा विकास होतो असं म्हणतात. तरीसुद्धा प्रत्येक मंत्राला प्रथमतः ओम म्हटल्याशिवाय पुढचा मंत्र सिद्ध होत नाही. गायत्री मंत्र ओम म्हटल्याशिवाय म्हणता येत नाही व सिद्धही होत नाही. तसेच ओम नमः शिवाय मध्ये ओम म्हटल्याशिवाय नमः शिवायला काहीच अर्थ नाही. म्हणजे जगाचे मूळ आदी बीज काय, तर ओंकाराच्या बीजावर मंत्र, तंत्र, यंत्र यांची धारणा झाली. त्याचे मूळ बीज म्हणजे ओम, तेच जर तुम्हाला प्राप्त झाले तर आणखी काय पाहिजे. वंदनीय दादा म्हणतात मला मंत्र, तंत्र, यंत्र सगळं काही येतं, मी ताईत देऊ शकतो, परंतु ह्या सगळ्या विद्या ह्या इतक्या क्षणिक आहेत की तुमचा अस्त होतात तुमच्या मुलाबाळांमध्ये ते दोष रूपाने वावरायला लागतात किंवा धारण होतात. दुसरी गोष्ट म्हणजे त्या विद्येचे जे यम नियम बंधने आहेत ते आजच्या परिस्थितीत कोणालाही पाळता येणं शक्य नाही. त्यासाठी सोपे असे साधन म्हणून मी हे सगळे विमोचनादी विधी बाडीला करून महारुद्र स्वाहाकार झाल्यानंतर
तुम्हाला कृपाशीर्वाद म्हणून काय द्यावे की ज्याचा जगाच्या अंतापर्यंत लय नाही असे तत्व कोणते आहे? असा प्रश्न मी परमपूज्य साईनाथ महाराजांना विचारला. त्यावर त्यांनी सांगितले की ह्याला एकच माध्यम, ते म्हणजे ओंकार साधना, ज्याला सर्वसामान्य माणसाच्या आचार विचारांची बाधा पोहोचू शकणार नाही. म्हणून आता फक्त नित्याने आपण भक्तांना ओंकार साधना व सद्गुरू नामस्मरण एवढंच लागण सूचित केलं पाहिजे किंवा आहे. म्हणजे ते काय म्हणतात, ओंकार, ओम हे मूळ प्रणव तत्व आहे. हा, ते जर तुम्हाला सिद्ध करून दिलं तर पुढचे मंत्र म्हणायची आवश्यकता नाही. तर यंत्र तंत्र मंत्र टाईप दिले तर काय होतं, ते त्यांची शक्ती तेवढीच, आणि त्यांचं जे आहे ते यंत्रतंत्र मंत्र दिलं तर ते दिवंगत झाल्यानंतर त्यांच्या मुलाबाळांना ते त्रास देतात. ते पाळलं गेलं नाही तर त्यांचे सगळे यम नियम कठीण आहेत. म्हणून शाक्तपंथ मार्ग गुरुप्रसाद सुरुवातीला त्यांनी सांगितलं, शाक्तपंथांनी काय केलं, हे मंत्र तंत्र सगळं कोण एवढं करणार, हे सगळे मंत्रची सुरुवात त्या ताम्रपत्रावर करायची आणि ते पूजनात द्यायचं, आणि त्याचा उपयोग यांनी म्हणायचं त्याचं वाईट होऊ दे, त्यांनी म्हणायचं त्याचं वाईट होऊ दे, ह्याच्यासाठी, चांगल्या विश्वकल्याणासाठी नाही. मग हे सगळ्या भानगडी करण्यापेक्षा तुम्हाला ओंकारच जर शुद्ध, नमः शिवाय नुसतं तर म्हणू शकत नाही, भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं पण म्हणू शकत नाही. ओम म्हटल्याशिवाय जर कुठलंही हे होत नाही, तर तो ओमच जर तुम्हाला हे करून दिला तर पुढचं काही तुम्हाला म्हणायची गरजच नाही ना. आणि हे सगळे साईड इफेक्ट्स आपण म्हणू आत्ताच्या तुमच्या भाषेत, म्हणजे समजण्यासाठी, हे साईड इफेक्ट्स काही नाही. तर तेव्हा त्यांनी विचारलं, आता एकाच खोलीत जर 16 ओळ करायचं तर शक्य आहे का? नाही होत. म्हणून मग ते काय म्हणाले की ज्याच्या विचाराची बाधा कुणाला होणार नाही असं तत्व काय, म्हणून साईबाबांना विचारलं, ते म्हणाले ओंकार एकच असं तत्व आहे की कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठलाही मनुष्य कुठेही केव्हाही करू शकतो, आणि त्याला आचार विचाराचं बंधन नाही आणि कसले यम नियम पण नाही. आता काय तुम्हाला, म्हणून त्यांनी पुढे शेवटी विचारलंय, तुम्हाला हे करायला मिळवायला खर्च काय आला, एक आसन आणि पांढरे कपडे, त्याला खर्च किती येतो, आणि एवढ्यात तुमच्या जीवनाचं कल्याण कोण करतो बाहेर दाखवा. बाहेर सगळे लुटायलाच बसलेत. तर एक दिल्लीचा मनुष्य आला होता, तर त्यांनी तर दीपकदादांनी त्यांना निराकरण म्हणून ते प्रतिमा घे म्हणून सांगितलं. 1100 रुपयाचं प्रतिमा कोण घेणार, आता तर काय बोलायची सोयच नाही, सोनं कुठे गेले. तेव्हा 1100 रुपयाला प्रतिमा होत्या. तर तो म्हणाला नाही घेणार. मग तो दिल्लीला गेला, आणि तो दिल्लीला गेल्यानंतर परत गेल्यानंतर त्यांनी त्या ज्योतिषाला वगैरे काय काय त्याचे प्रॉब्लेम सांगितले. त्यांनी एक ताईत बांधून दिला, दंडाला बांधला ताई. तरी काही त्याला महिना सव्वा महिन्यात काही गुण आला नाही. म्हटल्यानंतर परत पुण्याला काही निमित्ताने आलाच, कामानिमित्त आल्यानंतर दीपकला भेटायला गेला. तर दीपकने सांगितलं, तू ताईत सोड आणि माझ्या समोर उघड. मी नाही उघडत म्हणाला, मी हातही लावत नाही. उघडून बघितलं तर त्याच्यात काय होतं माहितीये, कोळशाची पूड. आणि त्याला त्यांनी किती पैसे दिले, 5,000 रुपये. तर तो म्हणाला, दीपक दादा त्याला म्हणाला, 1000 रुपयाच्या प्रतिमा तुला 1100 रुपयाच्या महाग वाटल्या, आता तुला प्रतिमा केवढ्याला पडल्या, ते 5,000 आणि हे 1100, म्हणजे 6,100 रुपयाला प्रतिमा पडल्या ना. पण बाहेर धक्के खाऊन आल्याशिवाय इथली किंमत कळत नाही, कळलं. म्हणजे हे अनुभव का सांगायचे की आपण शहाणं होण्यासाठी, बाकी काही नाही, त्याच्या मागे हेतू काही नाही. मग आता मी म्हटलं, आता सोनं एवढं महाग झाल्यानंतर बरं प्रतिमा सह दादाने अशा सिद्ध केल्या, हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, हा गुजराती आहे, तो मारवाडी येतो, तुम्ही प्रतिमांचं अनुष्ठान मानलं तर तुम्ही ज्या धर्माचे असाल तो आशीर्वाद तुम्हाला मिळेल. इतकं त्या प्रतिमामध्ये, म्हणजे वाचलं तर तुम्हाला सगळं कळेल आहे ना, की अनुष्ठान तो मांडू दे, मी मांडू दे, ती मांडू दे, कोण म्हणेल, कुठलाच धर्म असू दे, त्या धर्माचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. एवढा विचार करून कोण करतं. शिरोडा येथे वंदनीय दादांनी 8 संमेलनं घेतली.
या 8 संमेलनांचा प्रमुख उद्देश म्हणजे आतापर्यंत विमोचन, दीक्षा, ओंकार साधनेद्वारा भक्तांना श्री गजाननाच्या सूचनेप्रमाणे अनुग्रहित केले आणि त्या अनुग्रहित माध्यमांद्वारे 8व्या संमेलनात शक्तीला आवाहनित केले आणि शक्तिपीठात स्थापन केले. आता शक्तीचे आगमन झाले आहे. ही शक्ती आता तुमच्यात सामावून घेण्याचे कार्य हळूहळू होणार आहे. आता यापुढे कार्याचा भाग म्हणजे ओंकार साधनेने त्या साधनेतील विविध अवस्थांचा लाभ भक्तांना करून देणे. ओंकार साधनेद्वारे भक्तांची माध्यमे विकसित करणे, त्यांच्या विकसित माध्यमांद्वारे शक्तिपीठात स्थापन केलेली शक्ती भक्तांनी धारण करून तीच नंतर कार्यान्वित करायची आहे. त्यासाठी आत्ताची जी साधना तुम्हाला दिली आहे ती ओंकाराच्या सर्व अंगांचा विचार करून करावायची आहे. म्हणजे पूर्वीच्या संमेलनामध्ये जी साधना करीत होतो ती शक्तीला आवाहनित करण्यासाठी होती. म्हणून त्या वेळी ओंकार साधनेत परंपरेचे बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बदल होत होते. पण आता जी साधना आपण करतो त्यात यापुढे बदल होणार नाही. हे आवर्जून का सांगायचं तर दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्तीचा पूर्णतः विकास झाल्याशिवाय आणि विमोचनाने दीक्षा दिल्याशिवाय आपण विकासाकडे पुढचे पाऊल टाकू शकत नाही. म्हणजे या विधींचा संबंध जीवनाशी किती निगडीत आहे तर ते विधी झाल्यानंतरच लोककल्याणाचे कार्य सुरू होऊ शकते. त्याशिवाय म्हणजे पहिली 50% कमतरता, तुमचे दोष आणि तुमचं संकल्प त्यांचा जो आहे तो आणि त्याची सांगत आहे, हे सगळं झाल्याशिवाय पुढे पाऊल आपण टाकूच शकत नाही. आणि हे सगळं पुढच्या पिढीला रेडीमेड मिळालेलं आहे आणि त्याच्यासाठी मेहनत घेतली. म्हणून जुन्या पिढीने मेहनत घेतली. आणि आजीबाबा एकदा म्हणाले होते की म्हणाले, हमारी फिजूल बातें सुन के आप भाग नहीं गए, भाग नहीं गए, इसलिए आज किस दरबार के तुम शागिर्द हो गए. हा, म्हणजे तुम्ही आलात कशासाठी, अडचणी घेऊन विचारायला, आणि आज तुम्ही लोकांच्या अडचणी सोडवायला समर्थ झालात. हे स्थित्यंतर इतकं सोपं आहे का? आम्हीच रडतो, तू रडतीस म्हणलं तर मी तुला विचारलं तर मी रडायला लागले तर हिशोब काय झाला. पण तुला एवढं समर्थ केलं की तू तुझे प्रश्न सोडवून माझे प्रश्न सोडवशील, एवढं तुम्हाला समर्थ केलं. ही साधी गोष्ट आहे का? याचा जरा कधीतरी विचार करा. मग हे का केलं? बरं, दुसरी गोष्ट त्यांनी तेही सांभाळलं, सगळं आपल्या हातात ठेवलंय, तरी एक ती म्हणते मी कामकाज केलं म्हणून झालं, तो म्हणतो मी कामकाज केलं म्हणून. अरे तुम्ही कामकाज केलं म्हणून झालं असतं तर काय पाहिजे होतं? चढून गेला असतात तुम्ही, लगेच कॉलर टाईट झाली असती. म्हणून ते म्हणतात नाही, तुमच्या नाड्या माझ्या हातात ठेवल्या आहेत, तुम्हाला किती सैल सोडायचं ते मी बघतो. तुम्ही जास्त उड्या मारायला लागलात म्हणजे. म्हणून मी काल काय वाक्य सांगितलं तुम्हाला का त्यांना कोणाला तरी सांगितलं की म्हटलं, दादानी आम्हाला एका मुंबईच्या ह्याला प्रतिमा घेऊन बोलवलं होतं आणि त्या हातात घेतल्या आणि त्या परत दिल्या. तर तेव्हा दादा म्हणाले आम्हाला 1.25 ग्रॅम सोन्याची प्रतिमा म्हणजे काय कमी नव्हे. आता 100 लोकांचे 1.25 ग्रॅम सोनं म्हणजे किती, केवढं झालं? कमीत कमी 100. तर दादा म्हणाले तुम्हाला फसवलं हे समजायला तुम्हाला 25 वर्ष लागतील, पण माझ्या गुरुमाऊलीला एका क्षणात कळेल. तर मी तुम्हाला त्यांना सांभाळायचं की तुम्हाला सांभाळायचं असा प्रश्न विचारला होता. म्हणजे दादानी एक सिद्धता केल्या तेव्हा दादांना रक्ताच्या उलट्या झालेल्या आहेत. हा, एक दिवस असेच बसले आणि जाऊन दात काढून आले आणि आल्यानंतर म्हणाले दात कोणी काढले माझे? वहिनी म्हणाल्या मला काय माहिती, तुम्ही दवाखान्यात जाऊन दात काढून आला. म्हणजे हे सगळं विमोचन करताना हे सगळे अनुभव घेतलेत त्यांनी, पण आपल्याला नाही ते करायला लावले. सिद्धता करून सगळ्या ठेवल्या म्हणून असं हे सेवक कामून देतात, दोरे बदलतात, कामकाज करतात.
पण ही स्टेज यायला त्यांनी मेहनत किती घेतली हे समजण्यासाठी ह्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या डोक्यात हवा चढणार नाही. लाडूपोळ्या नाही घेत आणि त्याच्यासाठी आयुष्य घालवलंय त्यांनी. तर ते विधी झाल्यानंतरच लोककल्याणाचे कार्य सुरू होऊ शकते. त्याच्याशिवाय किंवा तत्पूर्वी ते सुरू होऊ शकत नाही. आम्हा भक्तांच्या माध्यमातून ईश्वराला जे काही कार्य करावयाचे आहे ते वर सांगितल्याप्रमाणे आहे. यासाठीच विमोचने करून आमची माध्यमं ही शुद्ध करून दीक्षा दिल्या. त्यासाठी वंदनीय दादांनी उदाहरण दिलं की एखाद्या भांड्यात त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी घातलं की आतले पाणी यायला लागते आणि सांडतं. त्याप्रमाणे तुमची माध्यमं ही विधीने शुद्ध केली व ती पुढील कार्यार्थ तयार केली. कारण भावी काळात तुमची गरज किती आहे हे तुम्हाला माहीत नाही, ते देवाला माहीत नाही. आजपर्यंत आपण देवदेवतार्चन हे फक्त अहंसाठीच केलं. यापुढे ते अस्माकमसाठी व्हावायचं आहे, म्हणजे व्हायला पाहिजे. म्हणजेच काय तर आपल्याला सर्व काही मिळाले, आता ते इतरांना मिळावे अशी तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा. यासाठी आशीर्वादाची गरज आहे. वंदनीय दादा म्हणतात, तुम्ही परमपूज्य बाबांचे भक्त आहात, तसा मी पण बाबांचा भक्त आहे. तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे, म्हणून ती गरज देवाने मनापासून भागवली याचा विचार करा. आता ही जी नित्याची ओंकार साधना आहे ती दिवसाकाळी फक्त 30 ते 35 मिनिटे करावायची आहे. ती केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कसं वाटते तर अगदी बरं वाटते असे आपण म्हणता. म्हणजे जीवन सुख समाधानाने जागण्यासाठी अगदी थोड्या शक्तीची गरज असते. तेवढ्या शक्तीचा पुरवठा हा त्या ओंकार साधनेतून केला जातो. पण पूर्वी आपण अज्ञानी असल्यामुळे 24 तास त्या ध्यासामध्ये किंवा विचारामध्ये जीवन व्यतीत करीत होते व रूढी परंपरेने देवधर्म करीत होते. आता पूर्वी काय माळ जपाची घेऊन बसायचं, ओम नमः शिवाय, ओम श्री साई. अगं तू कुकर लावलास का म्हणजे लक्ष किती जपामध्ये. माळ ओढती आपली तोंडाने, म्हातारी घरात बसून, म्हातारी म्हणा म्हातारा म्हणा तो कोण्यात. म्हणजे असं हे काय आपण फक्त कृती करत होतो, क्रिया करत होतो. त्याच्यामध्ये मन नव्हतं आणि हे पण नव्हतं आणि दैहिक माध्यम शुद्ध नाही म्हणून दोष नाही, कमतरता आहे त्याही भरून निघत होत्या. मग अर्ध चित्त तिथे, त्याच्यापेक्षा ती माळ ठेव आणि कुकर लाव ना. मग ती सून इकडे गेली, ती सून तिकडे गेली, मुलगी इकडे आली, तो नातू तिकडे गेला, ह्याच्यातच अर्ध लक्ष. मग तुमचं देवतार्जन कसं फळायला यायचं, तुमच्या इच्छा अपेक्षा कशा पूर्ण व्हायच्या असं विचारतात दादा आम्हाला विचारायचं. तर म्हणा तेव्हा नुसतं हो 1100 जप सांगितला होता आम्हाला. 1100 जप करायला सांगितला होता आम्हाला पहिल्यांदा. तर ते काय म्हणाले, जीभ ही चांगलं बोलण्यासाठी केली. तर जीभ ही तो काय गेला उडत, ही काय असंच बोलायचं. त्याच्यामुळे ती जीभ अशुद्ध झालेली, ती शुद्ध करण्यासाठी 1100 जप सांगितला नामस्मरण. तर तेव्हा आज कुठेतरी हिच्याकडे लग्नाला जायचंय, उद्या करूया, आजचा 1100 होत नाही, उद्या 2200 काय होणार. आणि मग तुमचे म्हणजे असं म्हणून होत नाही, ते संतांनी म्हणायला पाहिजे तर ते धारण होणार. म्हणजे असले. आणि मग हे जेव्हा शिरोड्याला सांगितलं तेव्हा सगळ्यांना साधच रडलंय. मग आपले चुका समज, पण तेही त्यांनी गोड मानून घेतलं. ते त्याला शिक्षा नाही केली आम्हाला, कारण शिक्षा केली तर सगळे पळून जातील. पण पूर्वीची जे काही आमच्याकडे हे करून घेतली साधना, म्हणजे बायकांकडे देवी महात्म्य अमुक वगैरे, तर गुरु आम्ही नवनाथ वाचत होतो त्यावेळेला काय असायचं 9 जण लागायचे कमी. तर आम्ही थोडेसे काय उस्ताद असे नव्हतो, म्हणजे टाळा करण्यास एक्सपर्ट होतो. आम्ही काय करतो, शेवटचे 3 अध्याय आहेत ना 39 पर्यंत, ते लहान आहेत 26 पर्यंत पुढे, तर आम्ही असं वाट बघत पण आधी बसायचं, उठ म्हणे इकडे बस. पहिले अध्याय मोठे आहेत ना, आणि ही वाचताना जर मध्ये जम्पिंग केलं ना तिथून कोण यायचा, तो शंभू झोपलाय बघता 2 उडी गाळल्या, हे त्याने तिथे कळत होतं. असं केलं तर का तुम्ही.
आणि नुसतं आणि ते एक- म्हणतात आमच्याकडे एक- एक सिनियर होते आम्हाला खूप असं हे करू नये. दादा म्हणतात ओम श्री साईनाथांना म्हणाला एवढा वेळ असतो त्यांचा मेळूवणीवर कसा येतो म्हणजे तोंडाने म्हणतात की नाही वाणीतनं नाही येत. बराबर माळ ओढायची. आणि मध्ये बोलतो ना अगं झालं का ओम श्री साईनाथांना अरे ते झालं का आहे का ते नामस्मरणात नाही ना करू नको ना मग. आणि आणखीन एक विचार करण्यासारखी गोष्ट काय सांगितली होती की हाजी मलंगच्या दर्ग्यावरती नवनाथाची पारायण होत होती. हा आणि विमोचनाच्या वेळेला ते हवनविधी होत होते. हां हां पटलं म्हणून हसताय ना. आहेत ना मागे छान म्हणून बसलेले माहित आहे. अरे आम्हाला कळतं ते अरे आम्ही बोलत नाही आमच्यापेक्षा फक्त. ते ओळखतायत. ते ओळखतं जास्त. तर तो पोथी विसरून आला. हा आता हाजी मलंगला तुम्ही कोण कोण गेलायत मला माहित नाही. तर सगळ्यांचं हे थांबवलं आणि त्याला सांगितलं खाली जाऊन खाली जाऊन तुझी तू पोथी घेऊन ये. आता तो चढ चढाचा वेळ किती आहे बघा विचार करा. गडावरनं खाली उतरून कल्याण स्टेशनवरनं दादरला जाऊन पोथी घेऊन येईपर्यंत सगळ्यांना थांबवून ठेवलं. या घडलेल्या गोष्टी असं म्हटलं असतं तर डोंगर कोण उतरणार आणि कोण पोथी येणार मी बनायलाच बसत नाही म्हटलं असतं की नाही. मग त्यांनी सगळ्यांनी केले म्हणून काही जण म्हणाले की पूर्वजांनी म्हटलं त्यांनी सांभाळलं म्हणून हे तुम्हाला आम्हाला मिळतंय वाचायला. नाही तर काय मिळालं असतं त्यांनी केलं नसतं तर. त्यांनी सगळी सेवा केली म्हणून आम्ही आज इथे आरामात पंख्याखाली बसून हे वाचतोय. मग ते त्यांनी काय केलं हे तरी समजायला पाहिजे ना आपल्याला. इथलं वाचायचं चांगलं. इथलं मला नक्की आठवत नाही काय करायचं. शेवटी काकूंना गाडी घेतलं दुकानात दिलं. काकू कुठे गाड्याचं त्यालाच सांगा. मग त्यांनी काढून दिलं आणि त्याच्यामध्ये रेफरन्सचा कागद होता 2 पानाचा. 2 पानाचा कागद आता सगळीकडे ते हे करतात ना घराचे ॲग्रीमेंट वगैरे करतात. त्या मुलीने पाहिला इसको 2 मिनिट का काम आहे संध्याकाळी येऊन जावं. मीच 3 दिवसांनी तिच्याकडे गेलो. 3 दिवसांनी तिथे तो टाईप केलाच नव्हता. टाईप केल्यानंतर मी मागे आल्यावर म्हटलं कोण देतो म्हणजे तुम्हाला कठीण वाचायला इतकं तुम्हाला लिहायला कठीण कोण देतो. तिने तो टाईप केल्यानंतर मग असं ठरलं की याचं प्रूफ रिडिंग करायचं. मी बायकोला म्हटलंय माझं काम नाही तू काय करायचं ते कर. ती म्हणे हो मी लगेच करून देते. 3 महिने झाले तो कागद प्रूफ रिडिंग आणि तसाच पडलाय. अजून त्याचं प्रूफ रिडिंग काही झालं नाही आणि त्या झेरॉक्स या आल्याशिवाय झालं नाही. इतकं कठीण काम आहे. हे नवीनच लोकांना अनुभवायचं आम्हाला. आता ही जी नित्याची ओंकार साधना आहे ती दिवसाकाळी फक्त 30 ते 35 मिनिटं करायची आहे. ती केल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कसं वाटतं तर अगदी बरे वाटते असे आपण म्हणता. म्हणजे जीवन सुख समाधानाने जगण्यासाठी अगदी थोड्या शक्तीची गरज आहे झाले होते. तेवढ्या शक्तीचा पुरवठा हा त्या ओंकार साधनेतून केला जातो. पण पूर्वी आपण अज्ञानी असल्यामुळे 24 तास त्या ध्यासामध्ये किंवा विचारामध्ये जीवन व्यतीत करीत होते व रूढी परंपरेने देवधर्म करीत होते. यापूर्वी काय सांगितलं तर देवतांची 3 तत्वे आहेत. ती म्हणजे उत्पत्ती स्थिती लय. त्यामध्ये एक तत्व प्रधान व इतर 2 तत्व गौण असतात. ही तिन्ही तत्वे जेव्हा तुमच्या ठिकाणी एक होतील त्यावेळी तुम्ही केलेली देवीची उपासना जी आहे ती फलद्रूप होईल. तसेच आजपर्यंत तुम्ही अज्ञानाने रूढी परंपरेने देवदेवतांच्या प्रित्यर्थ जी सेवा केली उदाहरणार्थ जपजाप्य होम हवन व्रत वैकल्य इत्यादी त्यातून गरजेपेक्षा जास्त शक्ती तुम्ही निर्माण करून ठेवली. पण ती शक्ती धारण करण्यास तुम्ही असमर्थ होता का तर तुमचे दैहिक माध्यम हे विकसित नव्हते. देवाने शक्ती धारण करण्यासाठी कायवाच्या मनाचे दैहिक माध्यम दिले म्हणजे पंचमहाभूत तत्व पंचप्राणकोश पंचतन्मात्र या तिन्हींचे एकरूपत्व झाल्याशिवाय तुम्ही ही शक्ती धारण करू शकत नाही. तसेच कायावाच्या मन यामध्ये पोकळी आहे ती आपल्याला भरून काढायची आहे. हे सर्व काही तुम्हाला दिलेल्या ओंकार साधनेतून होणार आहे. ही साधना जेव्हा नित्याने होईल तेव्हा तुम्हाला देवाकडे काहीही मागावे लागणार नाही. इथे समजेल नाही. आता प्रथमतः ओंकार साधना वंदनी दादांनी कशी शिकवली ती आपण पाहू. प्रथमतः दादांनी 2.5 सेकंदाचा ओंकार शिकवला.
तो असा डाव्या हातावर उजव्या हाताची पहिली दोन बोटे असं म्हणजे असं ते म्हणतात. तोंडाने ओम म्हणायचं. नुसता ओम म्हणायचा, काही नाही. 2.5 सेकंद केंद्रावर जाऊन प्रॅक्टिस. दिसतात ओम ओम तेव्हा ओम जर असं. सांगितलं असतं तुम्हाला ओंकार साधना शिकून तुमच्याकडनं काम करून घेणार, कोणी उभे राहिले नसते. म्हणून त्यांनी काही सांगितलं नाही आम्हाला, नुसतं शिकवलं. मी शिकवतो ते करा. ओके. नंतर ओम असा संख्येने म्हणायचा. मग ओम असं त्यांनी म्हणायला सांगितलं. या देहिक माध्यमाची विकसित अवस्था पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या प्रकारचा ओंकार शिकवला. ध्वनी लहरी यामध्ये काय होतं, पहिल्या दोन अवस्थेमध्ये तुम्ही ध्वनी आणि लहरी निर्माण करीत होता. त्या लहरी तुम्हाला ऐकायला येत होत्या. परंतु आता तिसऱ्या प्रकारच्या ओंकारामध्ये काय होतं, तर ध्वनी आणि त्या ध्वनीतून तुम्ही निर्माण केलेल्या लहरी ह्या तुमच्या पंचप्राणकोशाच्या ठिकाणी धारण व्हायला लागल्या. म्हणजे पहिल्यांदा नुसतं ओम म्हणत होतो, मग संतेनी म्हणायला लागल्यानंतर लहरी निर्माण व्हायला लागल्या. तेही कळत नव्हतं, ते त्यांना कळत होतं. मग नंतर नुसतं ते निर्माण करतोय ते ऐकायला येत होतं. ते ऐकायला येत होतं पण ते धारण होत नव्हतं. मग तिसऱ्या प्रकारचं सांगितल्यानंतर त्या शरीरात धारण व्हायला लागले आहे आणि या सगळ्याच्या अनुभूती दिल्या आम्हाला. आता आम्ही तुम्हाला सांगितलं, आता आपण करून ते अनुभवायचं. आता तेव्हा दादा होते म्हणून ते त्यांची पॉवर होती म्हणून आम्हाला ते अनुभवायला देत होते. आता आमची काही पात्रता नाहीये तुम्हाला अनुभवायला द्यायची. त्यांनी आणि ते नैसर्गिक वरती आहे रचना कशी. याला 6 महिन्यात होईल, याला 2 महिन्यात होईल, तिला 10 वर्षात लागतील. हे ज्याच्या त्याच्या शरीराच्या धारणेवरती अवलंबून आहे. मग तिला 2 महिन्यात झालं, मला का 2 महिन्यात झालं नाही, असं नाही होणार. नैसर्गिक जसं तुमची धारणा असेल तसाच विकास होणार. आता यापुढे चौथी पायरी अशी की कायावाच्या मनाचे नियंत्रण. ध्वनी लहरी. आता चौथ्या प्रकाराने साधना करीत असताना ज्या ध्वनी आणि लहरी निर्माण झाल्या, त्या लहरी ज्या कामासाठी निर्माण केल्या त्यासाठी उपयोगात न येता त्या लहरीने काय केलं, तर त्या लहरींना जी एक गती होती, पण आपल्या कायावाच्या मनाची गती ही एका पातळीवर नसते. त्याच्यावर नियंत्रण ठेवले. म्हणजे स्टॅबिलायझरप्रमाणे हाय फ्रिक्वेन्सी व लो फ्रिक्वेन्सीवर नियंत्रण म्हणजे कंट्रोल ठेवले. कायावाच्या मन आणि मनावर नियंत्रण केल्यानंतर ज्या लहरी उरल्या किंवा निर्माण झाल्या, त्या लहरींनी आपल्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी निरनिळ्या रंगाचे वलय निर्माण केले. हे वलय आपल्या सभोवताली असते. ही चौथ्या प्रकाराची साधना केल्यावरची अवस्था. म्हणजे 3 प्रकारच्या झाल्यानंतर आपल्या धारण व्हायला लागल्या. आता धारण व्हायला लागल्यानंतर काया वाच्या मनाची गती वेगळी होती. कायाची गती वेगळी, वाचेची गती वेगळी, मनाची वेगळी. म्हणजे ज्याच्या ज्या कामासाठी उपयोगात आणायच्या म्हणून निर्माण करायच्या, त्या निर्माण होत नव्हत्या. मग त्याच्यावर कंट्रोल पाहिजे काहीतरी, तिन्हीचं एकत्र व्हायला पाहिजे. म्हणून तो चौथ्या प्रकारचा ओंकार शिकवला. आणि 5व्या प्रकारचा ओंकार झाल्यानंतर इथे धारण करून दिलं. मग त्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी ठेवल्यानंतर भोरा फिरल्यानंतर भोऱ्यावरती काय सप्तरंग असतात, पण तो फिरला की काय होतं, एकच रंग दिसतो. पांढरा रंग दिसतो. परवा त्या आईने विचारलं ना, पिंडी साळून का काळी का असते. अति काळा म्हणजे तो अति पांढराच होऊ शकतो शेवटी. ते मी शशीलाही विचारलं होतं त्याचं, पण त्यांनी उत्तर काय सांगितलं ते माझ्या आत्ता लक्षात नाही. आता 5व्या अवस्थेमध्ये किंवा स्टेजमध्ये त्या ज्या निरनिराळ्या रंगाच्या लहरी आहेत, त्या लहरी ओंकार केल्यावर गतिमान होतात. उदाहरणार्थ तुम्ही भोवरा पाहिलाय ना, त्यावर 7 रंगाचे पट्टे असतात. भोवऱ्याच्या आरीला दोरी घालून जोराने गती दिल्यावर त्या 7 रंगाचा एक रंग होतो, तो म्हणजे पांढरा रंग. तसेच आपण ओंकार केल्यावर त्या लहरी गतिमान होतात. त्यांच्या ठिकाणी जरी निरनिराळे रंग दिसत असले तरी पांढराच रंग दिसतो, म्हणजे तेथे प्रकाश दिसतो. आता प्रकाश म्हणजे उजेड किंवा लाईट नव्हे, तर तेथे प्रकाश म्हणजे ऊर्जा, एनर्जी. समजलं? दॅट इज दी फायनल स्टेज अँड लास्ट स्टेज ऑफ ह्युमन काइंड टू अचीव साधना. म्हणजे सत्पुरुषांच्या पाठीमागे ते पांढरं वलय दाखवतात ना, पांढरं वलय असतं की नाही, सत्पुरुषांच्या पाठीमागे दाखवतात फोटोच्या, ते
पाचव्या प्रकारची ओंकार साधना केल्यानंतर ते आपल्याला इथे धारण करून दिलं, पण आपल्या पाठीमागे ते तिला दिसेल, माझं मला नाही दिसणार, माझं माझ्या डोक्यावर येतं ना, कळलं? पण ते त्याला पुष्कळ अवकाश आहे. इथे थांबायचं बरोबर 1:30 वाजता. म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्रह्मांड प्राप्त झाले. आता आणखी काय पाहिजे? आता वरीलप्रमाणे क्रमशः ओंकाराचे 5 प्रकार वंदनीय दादांनी सांगितले. वंदनीय दादांनी याआधी पुरुष व स्त्रियांनी एकत्र ओंकार करावायचा नाही असं सांगितलं होतं. त्याचं कारण म्हणजे प्रथमतः तुमच्या काया व वाचेला सवय होण्यासाठी आपण ओंकार करीत होतो. आता 3 प्रकारच्या ओंकाराने स्थिती या माध्यमातून हे कायावाच्या मन सिद्ध झालं. त्यानंतर चौथ्या अवस्थेत साधना करीत असताना तुम्ही त्या लहरी निर्माण करून धारण करायला लागल्यानंतर तुम्हाला व्यक्तिशः करणं भाग आले का नाही? म्हणून आपण गादीवर म्हणजे कार्यकेंद्रावर व घरी एकत्र ओंकार साधना केली तरी काही प्रश्न नाही. समजलं? आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिरवळ संमेलनामध्ये वंदनीय दादांनी पूर्ण साधना घेतली नाही. याचं कारण म्हणजे तेव्हा फक्त ओंकार व नामस्मरण हे 10 सेकंदाचे शिकवले म्हणण्यापेक्षा घोटून घेतले. शाळेत गेल्यावर जसे गमभन शिकवतात त्याप्रमाणे. नंतर 5 स्थानातले ओंकार शिकवले. कार्यकेंद्रावर उजव्या डाव्या हाताने 90 अंशाच्या म्हणजे हाताच्या क्रियेने व्यक्ताव्यक्त ओंकार शिकवला. नंतर दोन्ही हाताने ती क्रिया कशी करायची हे शिकवले. डाव्या हातावर उजव्या हाताचा तळवा ठेवून धारणा ओंकार शिकवला. हे सर्व संथेने शिकवले. त्यावेळी दैहिक माध्यमाला आकार देण्यासाठी परमपूज्य बाबांच्या मार्गदर्शनानुसार साधनेत वेळोवेळी बदल केला जात होते. त्यानंतर मात्र 1988 सालपासून गुरु आज्ञेने नव्याने सूचित केलेली साधना म्हणजे आताची ओंकार साधना सूचित केली. दादांचं ऑब्झर्वेशन एवढं असायचं. कराडचं एक संमेलन झालं होतं. त्या संमेलनाला दादा काय म्हणाले माहितीये की असे आम्ही लाईनीने आज आपण कसे बसलो होतो साधनेला तसे बसलो होतो. डोळे मिटून बसल्यानंतर त्यांचं कॅल्क्युलेशन असतं बरोबर. तर आता तुम्ही साधनेला बसल्यानंतर इकडे काही का होईना त्याच्याशी काय संबंध आहे तुमचा? इतकं तुमचं हे पाहिजे काय एकाग्रता. तर त्यांनी एक रुपयाचं नाणं टाकलं होतं. तिने लगेच डोळे उघडून बघितले. हे म्हणाले तुला काय पडलंय याच्याशी काय कर्तव्य? तू साधना करायला बसलीस ना. म्हणजे प्रत्येक जणाची डेव्हलपमेंट जी होती ती कंपॅरिझन करून होत नाही हे सांगायचं होतं त्यांना. आणि तुम्ही जे करता ते मनापासून करा हे सांगायचं होतं त्यांना. मग तिथे बाई असेल पुरुष असेल कोणी असेल मधलं हिंडायचे असेल. आणि लोक तू विचाराने कुठे गेलास? तू काय म्हणतोस? इतकं बारीक हे शिकवायचे आम्हाला भीती वाटायची. आणि त्यांचं ऑब्झर्वेशन काय माहितीये का की न्यास करताना उच्चार गती आणि हे एक ऍक्शन एक व्हायला पाहिजे. तर आता पहिला न्यास असा केला की हे जे हात आहेत हे श्वासाबरोबर वर गेले पाहिजे. ते तुम्ही पटकन वर गेले की म्हणणार आहे तुझे विचार काहीतरी आहेत. म्हणजे काय उच्चार आचार विचार एक नाही. म्हणजे तुमच्या साधना करण्यावरनं समजतं की तुम्ही कुठे आहात. इथे आहात की बाहेर गेला. हे जो सेवक घेत होतो म्हणजे त्याप्रमाणे उच्चार येतो तिथपर्यंत ऍक्शन व्हायला पाहिजे. श्वासाप्रमाणे वरती जायला पाहिजे. आणि बरोबर ते पहिला न्यास लहान आहे आणि चौथा न्यास लहान आहे. तर तेव्हा तुमची गती कमी व्हायला पाहिजे. आणि 5वा न्यास मोठा आहे आणि दुसरा न्यास मोठा आहे. पहिला तिसरा आणि चौथा न्यास लहान आहे. तर तेव्हा तुमची गती वाढवायला पाहिजे. तर तेव्हा आम्हाला सांगायचंय तुम्ही साधना बरोबर करता की नाही हे तुमच्या श्वास घेण्यावरनं आणि ऍक्शनवरनं कळतं. म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक साधना केली तर काहीतरी शक्ती निर्माण होऊन धारण होणार. उगीच आपलं रुटीन आहे म्हणून साधना केली तर काही होत नाही. पालथ्या गड्यावर पाणी.
मग फक्त समाधान आम्ही साधना केली म्हणून धारण काही होणार नाही. बरोबर देवाचा थांबूया इथे. एक मिनिट थांबा फक्त. बघा की हिने एक संदर्भ दिला काय, नवरा कधी अमेरिकेला असतो, लंडनला असतो, जे काही सांगितलं की नाही त्या संदर्भात एक छोटंसं हे आहे ते तुम्हाला सांगतो. एक बरं आहे, एक नका करू.